हा अभंग निवडण्याचं कारणच एवढं आहे. सगळे लोक महाराज या जगामध्ये जीवन जगत असताना लोक विसरून गेले हो. या जगात देव आहे म्हणून विसरून गेले. कुणी कुणाला काही समजायला तयार नाही. जो तो आपल्या छायेमध्ये जगायला लागला. कीर्तनकाराला वाटतं मी शहाणा, गावच्या कारभाराला वाटतं मी शहाणा, गावच्या अनेक काही लोक असे वेगळ्या वेगळ्या प्रवृत्तीचे असतात. प्रत्येकाला वाटतं माझ्यासारखा मोठा कोणी नाही. ध्यानात धरा, अरे तुम्ही जर गावातले चॅप्टर आहात, तुम्ही सरपंच तुम्ही जर गावातले चॅप्टर आहात तर तुमच्यासारखे त्यानं 1.5 लाख 1.25 लाख लोक तालुक्याच्या ठिकाणी जन्माला घातले. चॅप्टर मग या जगात त्यांनी तुमच्यासारखे चॅप्टर लोक किती जन्माला घातले असते. तुमचा कोण येतो चॅप्टर लोकांचा चतुरा तो शिरोमणी. अरे तो चतुराचा बाप आहे, चोराचा बाप वर बसलाय. आणि लोक देवळात गेल्यावर देवाला सुद्धा महाराज बनवतात, देवाला सुद्धा बनवतात. सडक्या सुपाऱ्या, सडक्या हळकुंड, मोडक्या अगरबत्त्या. जर तुम्ही डोनगाव दुकानात गेले एखाद्या त्या नुसतं म्हणायचं फक्त सत्यनारायणाच्या पूजेचं सामान द्या. बरोबर सत्यनारायणाच्या पूजेचं सामान असं असते ते. जर यदा कदाचित चुकून जर खाली पडन कुत्र्यानं जर त्याचा वास घेतला तर 6 महिने ते शुद्धीवर येत नाही. एवढा खवूट वास येते ते हळकुंडायचा. आता आपण हळदीचे उत्पादक आहे, आपल्याला सगळं माहिती. सज्जनांनो एवढं ध्यानात धरा. आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करतो कशा करता. आपण 365 दिवसामध्ये नामस्मरण करतो अथवा नाही करत, अन्यथा चांगले कामं करतो किंवा चुकीचे कामं करतो. या चुकीच्या कामातून आपल्याकडून होणारं पाप, आपल्याकडून नकळत झालेली चांगल्या माणसाची निंदा, आपल्याकडून झालेल्या अगणित चुका, या चुकांमध्ये सुधारणा करण्याकरता केल्या जातो त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यकाळ एवढाच असतो 8 दिवसाचा. पुण्या गावात 5 दिवसाचा असतो, कुठे 3 दिवसाचा असतो. पण आपल्या ग्रामामध्ये 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 8 दिवसामध्ये जी श्रीमद भागवत महापुराण कथा आपण श्रवण करता, तो एका राजाने शेवटच्या कार्यकाळामध्ये ती कथा श्रवण केली. त्या राजाचं नाव काय बैराम बापू? परीक्षिती राजा. वा, त्याच्यामुळे त्याला पुढं बोलवलं म्या. म्हणलं वाचक सूचक हे जुने लोक सांगतात हे. आता परीक्षिती राजा जर मरणांती त्याला माहीत झालं की 8 दिवसात मी मरणार आणि 8 दिवसात मला मरण येणार, मरण यातना सहन होणार नाहीत. शेवटच्या काळामध्ये अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. मरणांती जर आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर त्याच्या एवढा सुखी या जगात कोणी होत नाही. म्हणून भागवत महापुराण कथेला सगळे लोक एवढी येतात का? कथेला कथा ऐकायला येतात का नाही एवढी? मग नाही आलेत काय घोरणं. आता कोणाचे कुटारा जमा करणं चालू आहेत, कोणाच्या खोडक्या जमा करणं चालू आहेत, कोणाची हळद उकळायची. बरोबर आहे ना? हां, बस एवढंच कारण म्हणा. कारण कुटारा संघ येणार आहे, हळद संघ येणार आहे, हरभरा संघ येणार आहे. भागवताचं काय, भागवतकार सांगतात, पैसे घेतात, निघून जातात. कीर्तन करायचा तोच धंदा. आमचा सांगायचा धंदा, तुमचा ऐकायचा धंदा. घ्यायच्या नोटा, बांधायचा फेटा, घ्यायच्या नोटा, हाणायच्या चाटा, धरायच्या लेणीच्या कुशाल धरा म्हणता वाटा. लोकांचा म्हणायचा भाग झाला. महाराज ऐका, आपण या भारतभूमीमध्ये जन्माला आलो. आपलं पहिलं नशीब, पहिल्या जीवनामध्ये पहिलं भाग्य आपण निर्माण केलं, त्याचं नाव आपण भारतभूमीमध्ये जन्माला आलो. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. नाथ महाराज सांगतात. आत्ता जलसमाधी झाली. श्रीमंत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की आपण या भूतलावरती जन्माला आलो, नवे भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्माला आलो. आपलं पहिलं भाग्य. दुसरं भाग्य, या जगामध्ये अनेक प्रकारचे देश आहेत, पण असं म्हटलं जात नाही अमेरिका माता, पाकिस्तान मावशी असं म्हटलं जातं नाही. भारत माता, या भारतेला मातेचा दर्जा देणारं हे राष्ट्र, या भरतखंडामध्ये आमचा जन्म झाला. नव्हे या भारतात 36 प्रकारचे राज्य आहेत आणि या राज्यांमध्ये अनेक राज्य आहेत. त्यामध्ये केरळ असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, अनेक प्रकारचे राज्य आहेत. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. पण या सगळ्या राष्ट्रांमध्ये जर गेलात तर जी संस्कृती तुम्हाला पाहायला मिळते ती संस्कृती अति आणि आचरणात आणण्यासारखीच असेल असं नाही. पण माझ्या महाराष्ट्रासारख्या पवित्र राष्ट्रामध्ये जन्माला आलो, हे दुसरं भाग्य. का? देव देश धर्माबाई प्राण घेतल हाते, शूर आम्ही सरदार भाला, काय कुणाची भीती.
महाराष्ट्र राज्यामध्येच फक्त ऐकायला मिळतं। इथे एका एका घरामध्ये एक एक छत्रपतीचा मावळा जन्माला आला, एका एका घरामध्ये माझे ज्ञानोबा जन्माला आले, एका एका कुटुंबामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबा जन्माला आले। म्हणून ही संत भूमी आहे आणि या संत भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो। तिसरं भाग्य विठाला विठाला ज्ञानोबा तुकोबा नंतर जन्माला आलो, हे सुद्धा आपलं परम भाग्य। जर ज्ञानोबराच्या कार्यकाळात जन्माला आलो असतो तर यदा कदाचित आपण ज्ञानोबरांना त्रास देणारही झालो असतो, तुकोबरांना त्रास देणारही झालो असतो, नाथांना त्रास देणारही झालो असतो। म्हणून हे संत मांदियाळी गेल्यानंतर आपला जन्म झाला, आपण अजून एक भाग्यवान आहोत। आणि एवढं भाग्य आपण प्राप्त करून तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर बळीरामबुवा आतापर्यंत सांगा, या मंडपातलं कोणीतरी मेलं का? आता लोक कोणीतरी या मंडपातलं मेलं का? तुम्ही असे टुळू टुळू पाहू नका, माया मातीला आल्यासारखे असे मोकळे बोला, मोकळे फ्रेश राहा। मेलं का? बायात कोणी मेलं का? माणसात कोणी मेलं का? नाही, कोणीच मेलं नाही। कीर्तनकारा सगळं अजून सगळे जिथे येतं, ही कृपा कुणाची? तुमच्या अंतरंगात रामकृष्णारी भजन आहे। श्री संत सुखदेव बाबांची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आहेत, समर्थांची सेवा तुमच्या दरबारामध्ये आहे, पंढरीनाथाची वारी तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या गावामध्ये आहे। एक क्षेपक भजन आहे पण फार गोड आहे, कैलास महाराज आपलं देवीदास महाराज। कृपा त्या म्हणा म्हणा गोड प्रमाण झालं की सगळ्यांनी टाळ्या वाजवा। माता माऊल्या पुरुष वर्ग सगळ्यांनी टाळ्याला पैसे लागत नाही। तुम्हाला सांगू का टाळी वाजवण्याचे फायदे काय होतात? तर सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा। आता हे पेन आहे का नाही, पेन एवढं दाखवू नको बरं त्याच्यात कॅमेऱ्यावर। हे पेन आहे का नाही, पेन, या पेनाची तुम्हाला भावली करून दाखवतो। सगळ्यांनी जेवढ्या जोरात टाळी वाजवली तेवढी मोठी भावली होती। मग आता तुम्ही ठरवा टाळ्या किती वाजवायच्या। नारायण बुवा वाजवा एकदा जोरदार टाळ्या, जोरात जोरात, जेवढी जोरात वाजवली तेवढे मोठं भावलं होते। वाजवा, मांग बसलेले, वर बाकड्यावर बसलेले बाळासाहेब वाजवा जोरात टाळी, जोरात जोरात। गवळी मामा तुमची टाळी जोरात वाजणं भावली बारीक होईल बरं। जोरात जोरात। काय मतलबी लोक आहात तुम्ही। आता पेनाच्या भावल्या जर मला करता आल्या असत्या तर मला माझ्या बायको पायासाठी गावोगावी हिंडायचं काम पडलं असतं का? बरं तुमच्या गावातले नवरदेव मी रिकामी हिंडू दिले असते का गजुदा? नवरी नाही, पेन घातला याच्या खाली टाळी वाजवली की घे नवरी। अहो पेनाच्या भावल्या आम्हाला करता आल्या असत्या तर आम्ही असं गावोगाव बोंबलत हिंडलो असतो। पण तुम्हाला बी माहिती आहे की भावली निर्माण व्हाली म्हणल्यावर टाळी वाजवा, तशी टाळी वाजवा म्हणल्यानं वाजवत नाही। वाजवत का? बैरामबुवान बी जोरदार टाळी वाजवली। असो ऐका, गोड प्रमाण म्हटलं महाराजांनी, असं प्रमाण म्हटलं की टाळी वाजवायची। काय होतं यांनी प्रोत्साहन मिळत असतं। आपल्या गावामध्ये ते 8 दिवस राहणार आणि गुणीजन अत्यंत गोड आहेत। त्यांचं वर्णन मी मागं का ठेवलं, कारण मोठ्या माणसांचं वर्णन आधी केलं का मग ते रंगदेवता राहत नसते। जसं जसं त्यांनी रंगदेवता आणणं चालू केली तसं तसं महाराजांचं वर्णन करायचं असतं। म्हणजे त्यांना जर त्यांनी 2-3 प्रमाण म्हटले
तर मग महाराज संगीत विशारद. 10 प्रमाण म्हटले महाराज अलंकार. तर महाराज जर काहीच म्हणले नाहीत मग महाराज वारकरी भूषण. आपलं असं काम आहे. काही काळजी करू नका, सगळे जीवाभावाची माणसं आहेत. आमचे पोपळगट महाराज आहेत संगीत विशारद, संगीत अलंकार. आपल्या जवळचेच आहेत काहाकरचे, पण आळंदीला शिकतात, आळंदीला राहतात. माऊलींच्या दरबारामध्ये राहण्याचं त्यांना परम भाग्य मिळालं. ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांची मधुकरी आणि इंद्राणीचं पाणी कधी वाया जात नाही महाराज. ते गुण दाखवतेच. गोड महाराज गातात. आदरणीय संगीत विशारद आमचे देवीदास महाराज कापसे आहेत. महाराज जसे दिसतात जसे राहतात तसं गाणं त्यांचं कडक आहे. कपडे पहा महाराजांचे कसे आहेत. जर कोणाला लिंबू चिरायचं असलं पंक्तीत तर यदा कदाचित जर काही सापडलं नाही तर महाराजाच्या कपड्यावर कापून घ्या. टोपी पण कडक आणि गाणं पण कडक महाराजांचं. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. देवीदास आणि देवदास असे डबल मिनिंग आपली इथं दोघं जोडी झालेली आहे. आपला आमच्या म्हणजे एका ताटात जेवणारे आम्ही जीवलग अत्यंत आमचा देवीदास महाराज आवले. देवदाससुद्धा या ठिकाणी आहे. खरं तर त्याला महाराज म्हणायची गरज नाही, कारण आम्ही दोघं सारखे भाऊ भाऊची एका ताटात खाणारे. म्हणून देवीदास महाराज आज दिवसभर हळद जमा करून आपल्या कीर्तनाला आले. त्याच्यासाठी एकदा धन्यवाद, टाळी वाजवाय. कारण महाराज तुम्हाला खरं सांगतो, काल दिवसभर प्रवास मी शिरूरून केला. कारण आता मी गरीब महाराज, माझ्याकडे बॉडी नाही, गाडी नाही आणि दाढी बी नाही. मी साधा महाराज आहे. लोकांचा भ्रम झाला, गाडी बॉडी आणि दाढी आणि त्याच्यात पुन्हा भानगडी. एक ॲड करून घ्या गुन्हा त्यात भानगडी. जो महाराज भानगडीत हे गाडी त्याच्याकडे दाढी बॉडी तो महाराज मोठा. आपल्याकडे काहीच नाही. भानगडी पहिल्यानं केल्या, पहिल्यानं लय केल्या. आता नको, आता भानगडीचा भेव वाटते. वय झाला आता, पाठ नरम झाली, आता भेव वाटते भानगडी नको. आता हाय असं चालवायचं. पण मी काय सांगू लागलो आता, असं सांगता सांगता ही सरते मा गाडी रोडवरून बाजूला जाते. भास्करराव गोळ्या घरी राहिल्या, ध्यान करून द्या जमा दाखवा. मी काय सांगू लागलो हळदीचं सांगू लागलो. हां, देवीदास महाराजचं नाही, हळदीचं. आम्ही काल दिवसभर बसनं प्रवास केला आणि बसनं प्रवास करून मी घरी आलो. घरी आल्यानंतर रात्री धोडपला कीर्तन होतं आपल्या बोडके धोडपला कीर्तन केलं. पण घरी आलो, घरात कूलर लावलं, फॅन लावला, तरी भास्करराव गरमी काही जाईना ना. आणि आज दुपारी फक्त हळद येचून टाकेले, सगळं करेल. फक्त पाया गेलो किती वाजता? 5:30 वाजता. आमच्या वडिलाचं बोलणं फक्त श्रीनाथनं ऐकले, देवीदासनं काय केले. आमचे वडील म्हणत, महाराज आता चिमण्या राहिल्या नाही, तुम्ही काय चिमणीला पाणी घेऊन आले काय? हे जुने लोक लय खऊट बोलतात, काय लय खऊट काय बापा बापा बापा. याच्या नांदीत लागू नये माणसानं. सहज असा विषय निघला म्हणून सांगतो. म्हातारा तसे म्हणले, मला वाईट वाटलं. मी घरी आलो, कपडे बदलले, म्हणलं आपलं कीर्तन बरं आहे बाबा. चिमणीला पाणी नको आणि कावड्याला पाणी नको. रामकृष्ण हरी म्हणलं की ज्ञानबा तुकाराम म्हणलं की खायले गुलाबजाम बस. मग आता हे असं आवडते आम्हाला, कारण तुम्ही लाड करता आमचा म्हणून आवडते. नाही तर म्हाताऱ्यानं म्हणलं असतं कचं कचं हळद याचा सुरू होईल, लाग एका हळद याचायचा. पण एवढ्या उन्हात आणत तुम्ही कामं करून, एवढे शेतकरी वर्ग माझ्या वडिलासारखे आहेत, माझ्या आईसारखे सगळेजण कामं करून दिवसभर कामधंदा करून आपण परमार्थाला वेळ देता, कीर्तन ऐकण्याकरता येतात. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही लाडक्या बहिणी लाडके भाऊ, एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. जोरात जोरात, तुमच्यासाठी तरी जोरात वाजवा, माझ्यासाठी नाही वाजवली चालते. जुने लोक खवट बोलतात. सहज चालता चालता विषय सांगतो. सुनबाई स्वयंपाक करू लागली. सुनबाई घरात स्वयंपाक करू लागली आणि स्वयंपाक करता करता सासूबाई घरात आल्या. म्हणे, अगं झाला का स्वयंपाक? मला दुपारच्या भागवत कथा ऐकायला जायचंय. भागवत कथा चालू आहे आणि भागवतकार आलेले आहेत व्यासपीठावरती, भागवत कथा चालू होणार आहे. स्वयंपाक झाला का? सुनबाई म्हणे, हो आत्या झाला स्वयंपाक. वाढून देऊ का? म्हणे, हा द्या वाढून. गरम गरम स्वयंपाक ताटात वाढून दिला. सासूनं पहिला घास घेतला. वरणात थोडंसं मीठ कमी झालं होतं दत्ता महाराज. काय कमी झालं होतं? मीठ नमक, त्याला रामरस असं म्हणतात. आणि ते मीठ कमी झालं. पण हे जुने लोक वाळेन जाळे तरी यायचा मोड जात नाही. पण म्हातारी बोलाय खऊट, गोडीनं बोलणारच नाही. मग एक लहान लेकरू असं बारका अभ्यास करू लागलं. तिचा नातू बैठकीत. ती म्हणे, कार बाबू काय करायला लागला? काय नाही म्हणे, मग मी अभ्यास करायला लागलो. काय करायला लागला? अभ्यास करायला लागलो. अभ्यास करून काय करणार आहे? अभ्यास करून मोठा होणार आहे, मी चांगली नोकरी करणार आहे. आणि नोकरी केल्यानंतर रे मग लय मोठा पगार भेटल. मा करमलं तिले बी करमलं, पण खऊट होती बोलायला लय वक्ती. आणि मग बोलता बोलता म्हातारे म्हणे, बाबा आता मग गोडीनं म्हणायचं ना, बाबू असं कर, चांगला अभ्यास कर, डॉक्टर व्हाय, इंजिनियर व्हाय, वकील व्हाय, मास्तर व्हाय, काय व्हायचं ते व्हाय, नोकरीला लाग. पहिला चांगला पगार, पैसे बंडल घरी घेऊन ये आणि त्या पैशाचं तू डोणगावले जाऊन खानच्या दुकानातून एक मिठाचा कट्टा आण आणि त्या मिठाच्या कट्ट्यातली थैली काढ, त्या मायच्या जवळ दे आणि तिला म्हणा या वरणात मीठ टाक. नुसतं म्हणायचं काम होतं, बाई डाळीत मीठ कमी झालं दे बरं माय जरसं. पण नाही 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 नाही, हे जुने सोपे नका समजू, लय खराब, अति खराब. वावरात चालले तर हे स्वतःच्या बैलाले घरचा चारा कवा टाकणार नाही.
दुसऱ्याची पेंडी वळली की टाकली इकडे आले की, महाराज रामकृष्ण हरी राम राम हो. अहो, कशाचं राम राम, दुसऱ्याच्या पेंड्या उपसून ढोरायला टाका लागला. आणि महाराज येता का आमच्या घरी जेवायला? कशाला जेव्हा यायचं, कशा यायचं जेवायला? ह्या बी श्रावण सोमवार करणारे आणि शिवपुराण ऐकणारे आता इथं बसणारे, खरं सांगा तुरीच्या शेंगा जर तुमच्या वावरातल्या तोडायच्या असल्या तुम्हाला तर कशा तोडतात? तुमच्या वावरातल्या तुमच्या वळीच्या जर तोडायच्या असल्या तुम्हाला शेंगा तुरीच्या, बरोबर झाडाला धक्का लागला नाही पाहिजे कसदा, कसं आल्ला ती तोडायची ना आपली थैलीत घालायची. आणि समजा यदा कदाचित येता येता जर दुसऱ्याच्या वावरातल्या तुरीच्या शेंगा तोडायच्या असल्या तर अशी अशी पाहिजे भीर 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 तुरीचा बुडूक धरला असा हातात की शेंड्या लोक वरबडत आणते, जसं वरबडत आणलं तसंच घोळा पाल्या सगट घरी येऊन पाहिजे तर पावशेर शेंगा 2-3 किलो पाला. आणि मग म्हणते महाराज येता का सोल्याची भाजी खायला? कशाला मरायले चोट्टे, दुसऱ्याच्या वावरातल्या शेंगा चोरून आणतो आणि महादेवाला पाणी घालतो. कवा महादेव तुझ्या घरी येईल? हा कवा येईल सांगा ना मला तुम्ही. अहो हे व्यवहार आहे ना, जसा तुमच्या तुरीचा पाला तुरीच्या शेंगा तुम्हाला व्यवहाराला तुमच्या संसाराला लागतात तशा दुसऱ्याला बी लागतात ना. मग जर हे कृत्य जर आपलं चुकत असेल छोट्या छोट्या गोष्टी, अहो लय सांगेल मी तुम्हाला भाराभर, पण हे सांगायसाठी मला तुम्ही इथं आणलं नाही. ऐका हे सांगायसाठी तुम्ही मला आणलं नाही पण सांगा लागते. आता एवढं सगळं करताना काही मायमावल्या इथं येत असताना, पुरुष वर्ग येत असताना, भास्कर मामा भास्करराव आरशात पाहून आपण 10 वेळा येतो. तुमचं काय मी बोलायला लागलो मोठं मोठं, मी सुद्धा फेटा कशात बघून बांधतो आरशात. 3 वेळा मायमावल्या बाई जमली की नाही पदर, जमलक नाही पदर, जमलक नाही पदर, जमलक नाही पदर. 3दा आरशा पुढं पाहते. खरं सांगा महादेवाच्या मंदिरात पाणी वाहायला जेव्हा जाता तुम्ही आणि पंचीपाळात हळद कुकू तांदूळ घेऊन जाता, लय आरामशीर त्या देवाला असं कुकू लावता का तुम्ही? बरोबर त्याच्या 2 भुयाच्या मधातच धरला तांब्या की वतला त्याच्या अंगावर, तांब्या त्याच्या अंगावर वतायचा, मुठभर तांदूळ घ्यायचे हाणलेच महादेवाला. ओम नमः शिवास्तुभ्यम, श्री शिवास्तुभ्यम. अरे काय श्री शिवास्तुभ्यम? ह्यो महादेव दिवसभर वावरात हरभऱ्याचे पाईप बदलून घरी आला, पाय खाजवू लागला आंबानं. म्हणे बाई तांब्या भरून पाणी दे. त्या घरच्या महादेवाला तांब्या भरून पाणी देत नाही आणि मंदिरातल्या महादेवाला कोड्डं ठेवेना. आता शिवोर महादेव भेटला मला नांदवरचा येता येता. म्हणे करंजीतल्या लोकांना सांगा. म्हणलं काय? म्हणे करंजीतल्या बायाला म्हणा बाबा सोमवारच्या दिवशी कमीत कमी मला कपडे बदलाय पुरता तरी टाईम द्या. कपडे बदलाय बी टाईम देणार म्हणे. धरला तांब्या की टाकला, धरला तांब्या की टाकला, धरला तांब्या की टाकला. अशी काही पूजा होत नसते दादानो. अंतकरणातला भाव जर शुद्ध असेल तर कुठे जायची गरज नाही. ऐका, ज्या पंढरपुराला तुम्ही 15 दिवस वारीला जाता, महिनाभर वारीला जाता, त्या पंढरीनाथाने सुद्धा योग्य 28 झाले कटेवर कर आणि विटेवरती 2 पाय जोडून तो उभा राहिला. त्याच्या मागचा मोठा भाव एकच आहे, भक्त पुंडलिकाने केलेली आपल्या आई वडिलांची सेवा. तो कुणाच्याही भावार्था उभा राहिला नाही, पुंडलिकाच्या भावार्था. आणि गोकुळीहून झाला येता, गोकुळाहून तो देव तिथे आला. फक्त आईवडिलांची सेवा करत असताना रात्रंदिवस भजन करू नका माझा असं दुमत नाही, पण भजन करत असताना अंतकरण निर्मळ असलं पाहिजे. जर अंतकरण निर्मळ असेल तर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. मन बुद्धी चित्त अहंकार नावाचा अंतकरण चतुष्टय आहे. आणि त्या अंतकरण चतुष्टयामध्ये चित्त नावाचं जे घनरूपाने तुपरूपाने ज्याला लोणी असं म्हणतो आपण, हे लोण्यासारखं असणारं मृदू मऊ चित्त. हे चित्त जसं तुमचं लोण्यासारखं एकदा झालं, जसं दुधाचं रूपांतर लोण्यात झालं रे झालं की पुन्हा त्या लोण्याचं दूध होत नाही. उदाहरणार्थ लोणी म्हणजे कच्चं तूप. तूप तुम्ही कितीही कढवलं त्याचं होईल तुपच, पण ते तूप कितीही जरी त्याच्यावर प्रक्रिया केल्या पुन्हा ते दुधात रूपांतर होत नाही. याने एकदा का तुमचं चित्त लोण्यासारखं झालं आणि एकदा का पंढरीनाथ तिथे येऊन बसले की तुमच्या अंतकरणामध्ये मद मत्सर मितूपणा अहंकार राहणार नाही. आता काही लोक म्हणतात आमचं पत्रिकेत नाव नाही, काय म्हणतात आम्हाला कोणी जेवायला सांगत नाही, काय म्हणतात आम्हाला आमंत्रण नाही. अरे देव ज्या वेळेला आमंत्रण द्यायला येईल त्यावेळेला तुला आमंत्रण द्यायची गरजच नाही, हाय तसाच जाशील तू. देव आमंत्रण द्यायला जर आला, ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत जायला लागेल का? देव सांगते आणल्या दिवशी उद्या काही राहिली असेल हळद तर येचून घे, उद्या संध्याकाळच्या पायरी मी यायला लागलो आणि तू घेऊन चाललो म्हणणार आहे का देव? नाही. मग हे ध्यानात धरा, जर मृत्यू आपल्याला सांगून येणार नाही तर भजन करत असताना आपण विचारपूस करून मान मर्यादा पाळून का भजन करावं? हा
आपला मान अपमान जगद्गुरु तुकोबाराय असो आदी करून सकल संतांनी या ठिकाणी तेच सांगितलं. आपल्या अंतकरणातलं मलविक्षेप आवरण नावाचा दोष बाजूला गेला तो करावा लागतो आणि बाजूला जाण्याकरता संतांची भेट होणं अत्यंत गरजेचं. संतांची भेट होत असताना संत कुणाला म्हणायचं? अभंग आज घ्यायचा होता संतांचा महिमा तो बहुदुर्गम, पण इथे आल्यानंतर थोडं वेगळं सुचलं. म्हणलं जाऊ दे, आता आज कॅमेरा आहे, कॅमेऱ्याला काही या अभंगावर चिंतन नाही कोणाचं. आपलं नवीन टाकू काहीतरी, तेच 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 काय ऐकायला लागलो आपण रोजच आता. आणि असं गोड नियोजन आहे का? संतांची ओळख करून घेण्याकरता, संतत्व प्राप्त करून घेण्याकरता किंवा संतांचं दर्शन मिळवण्याकरता या जगामध्ये अनेक प्रकारचे साधक महाराज साधना करतात. आणि साधना पटावरती साधक साधना करत असताना संतांची ओळख करून घेण्याकरता रात्रंदिवस महाराज त्या संतांना भेटण्याकरता तळमळ करतात. नवे नवे तळमळ कशा करता करतात? आपण करतो यात नवल नाही. माझ्या तुकोबारायांना सुद्धा तीच तळमळ होती महाराज. काय तळमळ होती? आपल्या स्वहिताची, आपल्या उद्धाराची. कधी तो देव मला भेटेल, कधी मला संत भेटतील आणि कधी माझा उद्धार होईल. काय मे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. चित्त माझे शेवटी चित्तावरती आलं. या चित्ताला शांतता प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या संतांची ओळख होणं गरजेचं आहे. आणि त्या संतांची ओळख करून घेत असताना तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. त्या वृत्तीवरती ज्यावेळेला आपण स्थिर हो त्यावेळेला आपल्याला संतत्व कळत असतं. संत 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 नेमके संत म्हणायचं कुणाला? भगवे वस्त्र धारण करून गळ्यामध्ये रुंडमाळा रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घालून 9 एकर 13 गुंठे गंध गळ्या कपाळाला लावून अंगाला भस्म लावून गावामध्ये फिरतात. आणि फिरत असताना दुपारच्या पायरी ह्या माया मावल्या घरी राहतात आणि माणसं जातात वावरात. आई त्याची एक भात्याची पेटी, एकच स्वर त्याला असा. अक्कलकोटा कुण गाणगापुरा बाबा निघाले पोटाकडं. अशी पुंगी वाजते त्याची, पुंगी चालू राहते, वाजवते त्याची ती पेटी. आई तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं या घरामधली खरी सात्विक लक्ष्मी तूच आहे. हे माय माऊली काम करता करता सगळं काम टाकून देते आणि त्याच्या समोर येते. महाराज काय द्यावं तुम्हाला? ते म्हणते आई ताई दीदी मी काही खात नाही माय, कुणाच्या घरामध्ये येत नाही, कुणाच्या दारात बसत नाही आणि कुणाच्या घरचं खात सुद्धा नाही. पाहू दे तुझ्या हातातली अंगठी. ती भोळं म्हण असतं, धरते अंगठी हातात देते आणि तो परत शहाणा धरतो अंगठी लगेच परत देतो. नाही 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 मी तुझं मन बघितलं, मला तुझी अंगठी नको. अंगठी परत देते. हळूहळू हळूहळू सांगता 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 एवढं सांगते महाराज, कारण 10 वाजले. सांगता सांगता एवढं सांगतं, बाई मालक तुझे फार सुंदर आहेत, पण लग्न झालं त्यावेळेला तुला जीव लावला, पण आता या घरात तुझी किंमत कोणी करत नाही. सासू तर तुला वटवाघुळीसारखीच पाहते. महाराज काय मनातलं बोलले बापा तुम्ही. चहा देऊ का महाराज? दूध देऊ का महाराज? कॉफी देऊ का महाराज? ज्याच्या दारी वगारू महाराज त्याचं घर सोडत नाही. मग वगारू दिसाय पाहिजे फक्त त्याला दारी. इथं घरात दुधाचा चहा आहे म्हणते. मग बस बोलता 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 हळूहळू हळूहळू महाराज जाते शेवटी नवऱ्याकडं. बाई लग्न ज्या वेळेला तुझं ठरलं, ज्यावेळेला तुला बघायला आला त्यावेळेला पोपटासारखा बोलू लागला. आणि लग्न झाल्या झाल्या म्हणलं आपण गोव्याला फिरायला जाऊ, आपण पंढरपूरला फिरायला जाऊ, आपण दिल्लीला फिरायला जाऊ, पण त्यानं अजून काय तुला कुठंच नेलं नाही. तो पोरगण पोरगी लग्नाला आली, नेऊ म्हणते पण येत नाही. खरं का खोटं? ती म्हणते खरं. सगळ्या घराला तुझी किंमत आहे पण तुझ्या नवऱ्याला तुझी किंमत नाही. म्हणे महाराज खरं बोलले बापा. ओ तिनं गळा काढला, महाराजाच्या पायावर पडली, 501ची नोट ठेवली. म्हणजे महाराज तुमचा कृपादृष्टी राहू द्या. महाराजांना 500 घेतले, आमच्या चौफुलीवर आले, रामासरले भेटले आणि पुन्हा धरणाच्या वाटेनं गेले. महाराज तिकडं बाई इकडं. आता असे जर महाराज गावात हिंडा लागले, तेवढं रामासरचं नाव कट करणार तर रामासर घरी येतील मा उद्या. मग ते महाराज या काय घोर नाही मी होणार येतो. त्या आईला म्हणतो तुमची जाहिरात केली म्या, उलट त्या ह्याच्याकडून 1000 घ्यायला लागतील. असो
विनोदाचा भाग आहे. सज्जनांनो, असे जर भुलवणारे जर भगवे वस्त्र घालून गावात जर आले तर त्याला संत म्हणाव का महाराज? त्यांना संत म्हणाव का? दया करणे रे पुत्रासे तोची दासाने दासे, तुका म्हणे सांगू किती तेची भगवंता तुझी साधोळ देवते तेचे जाणावा, जे का रंजले गांजले तोचे म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा, देवते ते जाणावा. आपल्या मैंधाराच्या लेकराला जेवढा जीव लावायचा, थोडक्यात आपल्या आपण जन्मदात्या लेकराला जसा जीव लावतो तेवढा जीव आपल्या मैंधाराच्या लेकराला जीव लावावा, किंवा ज्याच्या अंतःकरणामध्ये ती वृत्ती आहे, आपल्या लेकराला जेवढा जीव तेवढाच मैंधाराच्या लेकराला जीव. जर आपण ही वृत्ती धारण केली असेल तर खरे साधू तुम्हीच. वा वा टाळी याच्यासाठी वाजवायला लावली की त्यांनी म्हणलेलं प्रमाण माझ्या सुद्धा पाठ नाही. अर्थ तोच होतो, पण त्यांनी म्हणलेलं प्रमाण अत्यंत गोड आहे, माझ्या पाठ नाही. महाराज काय सांगा? सर्वभूते दया साधू म्हणे ज्या ऐसी या. थोडक्यात सर्वांच्या बद्दल किंवा सर्वांबद्दल अंतकरणामध्ये असणारी दया सांगितला अर्थ पहिल्या चरणाचा तोच. नाही, मी माघार घेत असतो श्रीनाथ महाराज. जे खरं ते खरंच, खोटं ते खोटं. एखाद्या माणसाचं वाक्य जर मी कीर्तनात बोलायला लागलो, मी त्या माणसाचं नाव घेत असतो. अरे चोट्या, वाक्य चोरायचं आणि म्हणायचं मीच तयार केलं. आपल्या भागात लय कीर्तनकार असे जन्माला आलेत, ते म्हणतात ती चाल आपलीच आहे. अरे तू जन्माला गेलताच कुठं ती चाल खांदायले का? तू खंता सापडली तुले कुठं पायात एखाद्या का काय? अरे आमचे गुरुवर्य भजामा भीष्मा असणारे गाथामूर्ती वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे बाबांच्या सानिध्यामध्ये कार्यकाळ खूप घालवला महाराज, खूप घालवला. मी काय पुढ्या सोडणारा महाराज नाही तर महा इतका बंड. मी धनंजय महाराज आता झालो, मी लेणीचा पप्या हो. मी लेणीचा पप्या हो. पहिला पप्पू होतो, आता मंदात पप्या झालतो, आणि आता पुन्हा धनंजय महाराज झालो. आता यायला माहीत नाही ते, पण तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगायला. पण आता खरं सांगा, तुम्ही इथं सगळेजण बसले, मला पप्या म्हणसाल का? आता काय म्हणतात? हो म्हणतो आता मन बरं पप्या, आता म्हणता येते का? नाही म्हणता येत. सगळे घरचे माणसं आहेत महाराज. पण ह्या वृत्तीत बदल होण्याकरता ही जर कृपा कुणाची असेल तर माझे पूजनीय वंदनीय गुरु रे गाथामूर्ती बोधे बाबा आहेत. बाबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि केस धरले महाराज. माऊलींच्या मंदिरामध्ये गाथा भजन असतं. भजनाला गेलो महाराज, बाबांचं पहिलं दर्शन घेतलं. धोतर नेसता येत नव्हतं, शर्ट व्यवस्थित नव्हतं. गेलो आणि गेल्यानंतर बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांनी आपलं मुठभर असं केस माझ्या डोक्यात. पहिलेच केस स्टाईलमध्ये राहायचं होय ते प्यारेलाल पॅन्ट आपल्या शाळेत. आणि मग ते डोक्याचे असे केस हातात धरले आणि हातात धरल्यानंतर मी हसू लागलो. बाबा म्हणत अरे शहाण्या हसू नको. मग म्हटलं बाबा माझ्याकडे टोपी नाही. बरं टोपी दिली, ती लहान होती, ती टोपी तरंगू लागली. जशी आपल्या आई राजा राहतात ना, गाडीवर बसलं की डोसक्यावर हात ठेवूनच बसायचं,
ती टोपी केव्हा उडून जाईल सांगता येत नाही. तशी टोपी ती घुसेना डोक्यात. हसू लागलो. बाबांचं एक गोड वाक्य. बाबा म्हणत, शहाण्या आपण आळंदीमध्ये आलो आणि आळंदीमध्ये शिकत असताना ज्ञानोबारायच आपले बालाजी आहेत. कोण आहेत? ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायच आपले बालाजी आहेत. लोक लाखो रुपये खर्च करून बालाजीला जातात आणि आपलं मुंडन करतात, केस दान करतात. पण इंद्रायणीच्या काठावरती असणारी संजीवन समाधी 84 सिद्धांचं ठाणं, या ठिकाणी ज्या वेळेला देव थकतो, शिंतो, भागतो, त्यावेळेला देव सुद्धा नामदेवरायांचा हात घेऊन या ठिकाणी विश्रांतीला येतो. सगळे सिद्ध महात्मे 84 सिद्ध या ठिकाणी वास्तव्यास आहेत. जर तो बालाजी भगवान परमात्मा एकटा तिकडे असेल तर त्याला सिद्ध करणारे 84 सिद्ध इथं आहेत. आणि या 84 सिद्धांच्या समोर आपण आपल्या डोक्यावरचे केस मुंडन केले पाहिजे आणि आपले ज्ञानोबा आपले बालाजी म्हणून इथं मुंडन कर. त्या दिवसापासून बाबांचा शब्द अंतकरणामध्ये धारण केला आणि राहिलेल्या आळंदीमध्ये जेवढा कार्यकाळ काढला त्यातले सुरुवातीचे 6-7 वर्ष बाबांच्या चरणापाशी राहून ऐकलो, गायलो, शिकलो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आज त्यांच्याच कृपेने तुमच्या गावामध्ये सुरुवातीला मी मृदंग वाजवला, पखवाज. काही लोक त्याला ढोलकी म्हणतात, काही लोक त्याला ढोलकी म्हणतात. आमच्यासोबत एक पोरगा होता महाराज, देवीदास महाराज. त्याला म्हणलं तुला काय शिकायचं? म्हणे पोखाज. काय शिकायचं? म्हणे पोखाज. नवीन म्हणता पण येत नाही. आणि तो मृदंगाची साथ आपल्या गावामध्ये काही दिवस केली. काही काळात माईक फेकण्याचीही काय आम्ही केला, तिथं पराक्रम केला. मामा होते, आवाज कमी दिला दांदडे मामानं. आवाज देतो का कसं धरला माईक की फेकला. ती एक लपकच वेगळी होती. पण आता त्या गोष्टी काही होत नाहीत आणि मी करत नाही. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, आता ते वय राहिलं नाही. आणि अशा पद्धतीने मृदंग वाजवला, गायनाची साथ केली. पण तुम्हा सर्वांचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती लेकरासारखा राहिला. आज मी तुमच्या समोर एक कीर्तनकार म्हणून उभा राहिलो. यात नवल नाही. तेलंगणासारख्या राज्यामध्ये सुद्धा तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने कीर्तन व्हायला लागले. जिथं आपला संप्रदाय पोहोचला, पूर्वीच्या साधू लोकांनी पोहोचवला, महाराष्ट्रात कीर्तन होतील यात नवल नाही. पण आपल्या त्या परिसरामध्ये कीर्तन व्हायला लागली. ही सर कृपा कुणाची असेल तर या माझ्या जन्मभूमीची आहे आणि सर्व तुम्हा माझ्या. म्हणून कीर्तन करत असताना मी ज्ञानाचे डोस तुम्हाला पाजणार नाही. अभंगावरती भरपूर बोलायचंय. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं तर महाराजांनी? सर्वाभूती दया. सर्वांच्या अंतकरणामध्ये जो राम आहे तो प्रत्येकाच्या अंतकरणामधला राम ज्याला दिसते, ज्याची दृष्टी होते. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तुमच्या अंतकरणामधला आत्मा म्हणजे तो रामच आहे. मायमाऊलीच्या अंतकरणामध्ये असणारा आत्मा त्या रामच म्हणतात. का आपल्याकडे माणूस मेला की म्हणतात आत्मा निघून गेला आणि बाई मेली की म्हणतात का आत्मी निघून गेली. काय म्हणतात? आत्माच निघून गेला. मग प्रत्येकाच्या स्त्री पुरुष भेद हा फक्त भूतलावरती. देवादिकांमध्ये संतांमध्ये स्त्री पुरुष भेद नाही. म्हणून प्रत्येकाच्या अंतकरणामधल्या रामाची ओळख ज्या साधूला होते, ज्याला दृष्टी येते त्याला खरा साधू म्हणतात. विठाला ज्या वेळेला या त्रिभुवनामध्ये महाराज ही सजीव सृष्टी नव्हती आणि सजीव सृष्टी नव्हती त्यावेळेला आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ नाम भगवान शंकर आणि उमा म्हणजे पार्वती माता. दोघांचा सुसंवाद चालला आणि संवाद चालू असताना विचार करू लागले की या सजीव सृष्टीमध्ये कुणीतरी जन्माला घालू आणि कुणीतरी जन्माला घातल्यानंतर आपल्याला कुणीतरी आपलं पूजन करावं, आपलं दर्शन घ्यावं, आपलं नामस्मरण त्यांनी करावं. ही अंतकरणाची वृत्ती पाहता भगवान शंकराने आणि उमा माता म्हणजे पार्वती मातेने संकल्प केला. तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी दली. ही गहिनीनाथा आदिनाथापासून आमची ही परंपरा ज्ञानोबारापर्यंत चालत आली. पण दुसरा एक भाग असा आहे की ही सजीव सृष्टी जन्माला घालत असताना हे शून्याकार होती. काय होती? शून्याकार. थोडं जड आहे, ऐका थोडंसं आता. थोडं शून्याकार होती आणि या शून्याकार भूतलावरती कुणीतरी सजीव सृष्टी जन्माला घालावी आणि कुणीतरी आपली सेवा करावी. या वृत्तीने भगवान शंकरांनी एक निर्णय घेतला. इथे पहिल्यांदा ब्रह्माला पाठवलं. कुणाला पाठवलं? ऐका, बोला सगळेजण. कुणाला पाठवलं? ब्रह्माला पाठवलं. मग मला एक सांगा, जर आपल्या गावातला एकटा आता ब्रह्मा सोडून द्या, ते ब्रह्म एकटं होतं, निर्गुण निराकार होतं, पण ते ब्रह्म सोडून द्या. जर यदा कदाचित आपण एकटे डोनगावले बाजारच्या दिवशी गेलो आणि जर यदा कदाचित आपल्याच गावातली एखादी जोडी पती पत्नी एखाद्या हॉटेलीत जर गुलाबजाम खाताना काहीतरी खाताना जर आपल्याला दिसली तर आपल्या अंतकरणात काय भावना होती? भास्करराव, काय भावना होती सांगा? लाजू नका, अपमान करायचा नाही म्हणा कुणाचं, काय नाही. खरं सांगा की बा आम्ही जर दोघं पती पत्नी असतो, आम्ही सुद्धा असं बसून खाल्लो असतो. साहजिक आहे. होते का नाही? होता. हां,
होते ना भुसारी पाटील, होते ना असं मनात प्रत्येकाच्या होते. तुमच्या कथा मा आता मनात गुदगुल्या होतात, पण काय करावं. मा बायको डोनगावचं काहीच आवडत नाही. ती म्हणते चला रिसोड नाही तर मेकर, आणि मला मेकर तर रिसोड तर खटून काहीच आवडत नाही. आपलं डोनगाव जवळ आहे, ॲक्सिडेंट होत नाही, काय नाही, गाडी दमान जाते, जोरात न्यायचं काम नाही. लय त्याला जोरात गेली तर कमरात गॅप पडत, होईल तर काय होईल दुसरं असो. आणि जर आपण हॉटेलमध्ये गेलो, जर पुढची जोडी जर खायला लागलीत, आपण खात असताना एकटं खात नाही. आपण खातो का, बरं जाऊ द्या. येताना हुरहुर वाटते, जाताना हुरहुर वाटते. प्रत्येक बाईन फोन करते, का काय आणायचं, म्हणलं सांग ना काय आणायचं. ते घरून म्हणते तुम्हाला जे आणायचं ते आणा, फक्त माडोसकं खाऊ नका. अर्ध्या वाटावर यावं आपण माळावर, गणपतीच्या पाया पडावं, आंधळे बाबाच्या पाया पडावून तिथं बसावं, आणि तिचा फोन यावं. काय आणलं मग, तूच तर म्हणली काही आणू नका. मी काहीच नाही आणलं, मग कशाला बोंबलत गेलते का डोनगावले. ही माया म्हणते आपल्याला. मग या एकट्या बरमाल जर एवढा तरास आहे करंजीतल्या, एकट्या बरमाल जर तरास आहे, ते ब्रह्म होतं, ते ब्रह्म होतं. एकट्या ब्रह्माला जर आपल्या या ब्रह्माला जर करमत नाही आपल्या पत्नीशिवाय, मग त्या एकट्या ब्रह्माला करमत असेल का. मग ते ब्रह्म त्याला करमणुकी करता नव्हे, हे करमणुकीचं साधन सांगितलं मी तुम्हाला. पण या जगाची उत्पत्ती करण्याकरता त्याच्या सोबत आलेली तिचं नाव माया, तिचं नाव माया. आणि हे दोघं सोबत आल्यानंतर या सजीव सृष्टीला या ठिकाणी जन्म देण्याकरता या सजीव सृष्टीमध्ये अनेक जीव आले महाराज. अंडजार श्वेतज नावाच्या खाणी निर्माण झाल्या, पशुपक्षी जन्माला आले, माणसं जन्माला आले, जनावर जन्माला आले, अनेक सजीव सृष्टीमध्ये या ठिकाणी जीव जन्माला आले. ऐका, याला प्रमाणे उगाच बाजारात मांडायच्या, बाजारातल्या गोष्टी सांगायच्या नाही. पहिलं कुठंच काही नव्हतं महाराज. पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, काढोबा तेरे तेरे ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली. तेने बा एवढे वाढविले, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. चरण सरळ सोपा आहे, सगळा अर्थ कळतो तुम्हाला. तेथे अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. मग काय झालं, तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज या शब्दाचा अर्थ माया. तिने बा एवढे वाढविले, किंवा तिने बा एवढी ख्याती केली, असाही पाठ आहे. मग या मायेने या ठिकाणी ब्रह्मासोबत आल्यानंतर हा विश्वाकार स्वरूप निर्माण झालं, आणि जन्माला आलेला प्रत्येक जीव मायेच्या छत्राखाली जीवन जगतो. ऐका, मायेच्या छत्रछायेखाली जीवन जगत असताना अनेक घटना तुम्हाला मी सांगू शकतो, पण त्यामध्ये काही खऱ्या वाटणाऱ्या गोष्टी त्या खोट्याही असतात, आणि काही खोट्या वाटणाऱ्या गोष्टी खऱ्याही वाटतात. हे मायेचं स्वरूप आहे. हे कुणाचं स्वरूप आहे. तुम्ही म्हणसाल ब्रह्मन मायान, ब्रह्मन मायान, लेस घासायला लागला. हे सांगायच लागते तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे. आता नाही सांगा तर मग म्हणतात लयच हसत चाड्या गोष्टी केल्या लेणीच्या पप्यानं, काही सांगितलं नाही, नुसत्याच गप्पा हाणू लागलं. पण मग माया सांगा लागते, ब्रह्म सांगा लागते. आता मुद्दाम मायान ब्रह्म निवडलं. आता सांगायचं हे वैरामबुवा, ज्या वेळेला मायेने आकाराला माया यायला लागली, त्या वेळेला महाराज प्रत्येक जीवात्मध्ये ती अनेक प्रकारचे गुणधर्म द्यायला लागली. पक्षामध्ये, पशुमध्ये, नवे नवे मानवी धर्मामध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानता भाव निर्माण केला नाही, विषमता निर्माण केली. स्त्री वेगळ्या रूपाने निर्माण केली, पुरुष वेगळ्या रूपाने निर्माण केला. आणि एवढा सजीव सृष्टीमध्ये जीव जन्माला घालत असताना देवाने एवढा बारकाईने विचार केला, एवढा बारकाईने विचार केला. मी नेहमी सांगत असतो, देवाचे एवढे उपकार आपल्यावरती आहेत महाराज. एवढा सुंदर चेहरा प्रत्येकाला दिला, एवढा सुंदर चेहरा जरी प्रत्येकाला दिला, जर कुणाला देव मान्य नसेल तर सख्या आईच्या पोटातून जन्माला आले, सख्या आईच्या उदरातून जन्माला आलेले 2 आवळे जावळे लेकरं दत्ता महाराज,
दोन आवळे जावळे लेकर, त्या दोन आवळ्या जावळ्या लेकराचा जन्म झाल्या झाल्या जर ज्याला देव मान्य नसेल तर तिथे जाऊन फक्त त्या दोन लेकराचा भांग सारखा आहे का पहा. हे डोक्यावरचा भांग असे काऊन पाहा लागले तुम्ही माझ्याकडे. भांग भांग डोक्यावरचा भांग, हे जे आपण केस विंचरतो का नाही, त्या दोनही मुलाचा भांग वेगळ्या वेगळ्या दिशेने असेल, यात शाश्वती नाही. हे देवाचं लीला आहे महाराज. त्या पुढचं सांगू तुम्हाला. आता येणाऱ्या 13 तारखेला मला वाटतं उद्याच ना 13 तारीख का पुढे अजून मोदीचा हप्ता किती तारखेला हाय वाटते. हा आहे ना ते तुम्हाला हां दत्ता महाराजाला माहिती. या उद्याच्याच 13ला मला वाटते. मग ते उद्याच्याच आहे ना वाटते. नाही तुला येत नसेल. हां जाईल येते ते आहे. बरं ते जाऊ द्या. लाडक्या बहिणीचा हप्ता आता काय नाही, आता गॅस नाही, लाडक्या बहिणीचा हप्ता नाही, आता कर्जमाफी झाली. आता फक्त एवढाच अन्याय झाला आमच्यावर. आम्ही रेग्युलर भरणारे होतो, आमच्यावर शिक्का पडला. आता ते 50 येतात का नाही का. मा आजा मरून झाले 15 वर्षे. मा आजाच्या नावाने बँका काढेल होती, ती माफ झाली आणि ती पुन्हा त्याच्यावर 50,000 रुपये आले. आणि आम्ही जिथे असून आमच्या खात्यावर काहीच येईना. काय सांगून फायदा आहे तुम्हाला. आता हे राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन भैरागी. महाराज दुखीन तुम्ही आहो सारखंच हो बापा. तुमचं काहीच पाहू नका. टुळू टुळू कीर्तन झालं की तेच आहे, तेच ढोरण, तेच घरण, तीच बायकोन, तेच घर. काय सांगून फायदा आहे तुम्हाला. हे फक्त 2 घंटे गुलू गुलू बोलायचं. महाराज काय म्हणतात, महाराज काय म्हणतात. अरे उरक 10:30 वाजले, महाराज काय म्हणतात. असो सज्जनांनो, त्या मायेने ज्या वेळेला या छत्रछायेखाली सगळे जीव जन्माला घातले, स्त्री पुरुष समानता जन्माला घातली, पण आपण त्याच्याकडे त्या देवाकडे पाहत नाही. प्रत्येकाचा भांग वेगळा. इथे सख्खे भाऊ जरी बसेल असतील, कुणाचा मधातून आहे अनिल कपूर सारखा, कुणाची हिप्पी आहे, कुणासारखी मिथून सारखी, कुणाचा सलमान खान सारखा पुढून कपाळ उघडं पडेल. अनेक प्रकारच्या मायमावल्या इथं बसल्या, प्रत्येकीचा भांग वेगळा आहे. पण त्याही पुढचं सांगतो हप्त्याचं ध्यान आलं तर मला म्हणून, कारण महाराज लोक आहे सप्ता आणि तुम्हाला हप्ता. आपलं बोट आपण ज्यावेळेला थंब टेकवण्याकरता जातो, आता हे तर कळते ना तुम्हाला. बोट बोट आपलं हे बोट ज्यावेळेला आपण त्या थंब मशीनवर टेकवतो, थंब मशीनवर जर टेकवलं भास्करराव, सख्ख्या आपल्या बायकोचं, सख्खी बायको, सख्ख्या बायकोच्या अकाउंटवर लाडक्या बहिणीचा हप्ता जर पडला असला दत्ता महाराज, तर आपण तिचा सक्का नवरा आहे ना, मग आपल्या बोटात निघाय पाहिजेत का नाही ते पैसे. मग निघतात का. तिला गोडीनं बोला लागते. म्हणलं झाला का स्वयंपाक, काय करायली. तुमचं काय हो, टॉय 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 लावलं पहाड बसून मर राव ना तिकडं. माणसाला धुणं धुऊ देत नाही, आणि भांडी धुऊ देत नाही, मांग 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 मांग. पण हे मुकच बसते ताटाखालच्या मांजरावानी. याला गरज राहते ना, याला खतं आणा लागतात, याला औषध आणा लागते फवारायचं, याला घरात किराणा आणा लागते. मग गोडीनं म्हणलं ऐक ना, मी काय म्हणतो, ए मी ना आपल्या करंजीतली सोडून बरं. करंजीतली सोडून मला माहिती आहे म्हणून मी नाव घेतलं. अरे मी लेणीतलाच हो, नाही करंजीतलाच हो मी. ते माझ्या घरचे माणसं आहेत म्हणून त्याच्यावर घेतलं. मग तुम्हाला बरं वाटतं जरा. म्हणलं एक काम कर, तू गाडीवर बस, आता मस्त तुला जसं फिरून आणतो, आपण डोनगावला जाऊ. पण बाई हुशार, बाई साधी नाही. तुमची असो माझी असो कुणाची असो, ती माया आहे महाराज, ती ओळखते याचं काहीतरी काम आहे म्हणून ह्यो गोड गोड बोलायला लागला. ती काय कच्च्या गुरुची चला नसते. बापा 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 बापा. आणि मग हळूहळू गोड बोलायचं, तिले गाडीवर बसवायचं, अमोलनं वळायचं तिथं न्यायचं, त्याच्यावर थंब टेकवायचा. आपण सोबत असताना, पती पत्नी सोबत असताना, नवऱ्याच्या नावावरचे पैसे बायकोला काढता येत नाहीत, आणि बायकोच्या नावावरचे पैसे भास्करना आपल्याला काढता येत नाहीत. जर एवढ्या बोटात जर देवाने एवढं बारकाईनं काम केलं असेल, डिझाईन करणारे मिस्त्री, ब्युटी पार्लर करणाऱ्या बाया, ऐका, तुम्हाला देवाने दिलेल्या भोया सुद्धा दोऱ्यानं कातरताना 10 वेळा विचार करून कातरावा लागतो. त्या देवाने एका बोटात, या बोटाचे ठसे वेगळे आहेत, या बोटाचे ठसे वेगळे आहेत, या बोटाचे ठसे वेगळे आहेत, या बोटाचे ठसे वेगळे आहेत. हे सगळं वेगळं असून देवानी प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगळे केले, आणि पायाच्या अंगठ्याचे ठसे वेगळे, प्रत्येकाचे नख वेगळे. आणि एवढ्या गर्दीत, या चेहऱ्यावरती एवढ्या गर्दीत, 2 डोळे इथंच, भोया इथंच, कपाळ इथंच, नाक इथंच, मिशा इथंच, बोट इथंच, सगळं एवढ्या गर्दीत दिलं. मी देवाला एकदा म्हणलं देवा एवढ्या गर्दीत तो नाक कशाला घातलं रे. काम नाही धंदा नाही, याच तोंडाने जेव्हा लागते, याच तोंडाने गंगा जमुना येतात, याच नाकानं. हे जरा असं नाक असं मागून दिलं असतं तर देव म्हणे मुगा. जर समजा करंजीतल्या लोक आले, जर काही पियाचं असलं तर मग ते नाक कसं दाबतील, मग पितील कसं. ते म्हणे इथं नाक दाबायचं ना असंच पियायचं. नाक दाबून पिणाऱ्यासाठी सांगायला लागलो मी. औषध आमच्या पांडे साहेबांना दिलेलं कडू औषध, ते औषध जर आपल्याला पाजायचं असलेल्या करायला आपण नाक दाबतो. त्या पुढचं सांगतो, हे नाक नाही, नाका आहे, नाका. काय नाका आहे. या
शरीरामध्ये जाणारा प्रत्येक घास या नाक्यावरती चेक होऊन जातो. चेक होऊन बाफळे आहेत का, पाटचे आहेत का, भजे का, आताचा भात हे का, काय आंबट झालं का, टाक खाली, चांगलं आहे का, जाऊ द्यात. आंबट झालं का, टाक खाली, चांगलं आहे का, जाऊ द्यात. हे नाक नाही, नाका आहे. पण आता काही लोकांनी या नाक्याच्या नाकपुड्या सगळ्या बुजवून टाकल्या. काही खायला लागले, काही प्यायला लागले महाराज. नानाविध प्रकारचे लोक व्यसन करायला लागले. इथून बिडी वडतात आणि नाकातून दुपट काढतात, काय कानातून काढतात. लहानपणी कला पाहिल्या मी या लोकांच्या तुमच्या गावातल्या. मला काय तुम्ही ओळखत ना हा का, काय नांदावर लय ढोरं लागले म्या बी. भूक लागली म्या बाळासाहेबाच्या शेळीचं तोंड लावून दूध पिलं. काय लाजायचं तिच्यात, लाजायचं काय त्यात आपण. अहो मांसाहार करताना तुम्हाला लाज वाटत नाही, दूध पिताना आपण का लाजायचं. मांस खाता हौस करी आणि जोडून वैरी ठेवीला. एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना या मायेने, या देवाने काय करू नये, सभावाला माफ येते. हां, ज्या वेळेला भगवान परमात्म्याने बारकाव्याने काम केलं आपल्या बोटामध्ये, चेहऱ्यामध्ये, शरीरामध्ये सगळं काम करत असताना या ब्रह्माच्या सोबतीला ही माया होती. आणि एवढं सगळं करत असताना सगळ्या गोष्टी झाल्या, शरीर संपन्न झालं. आणि हे शरीरवृष्टी आपल्याला 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान नवछिद्राचं हे शरीर दिलं. आणि या नवछिद्राचं शरीर देऊन या भगवान परमात्म्याने तुम्हा मला गोड असं तोंड दिलं, गोड असं तोंड दिलं. या तोंडाने घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. या सर्व इंद्रियांनी काय केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं गुणानुवाद गायलं पाहिजे. भगवान जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण, गायीन गुण तयाचे. विठाल या भगवान परमात्म्याने महाराज आपल्या दारात आलेल्या भिकाऱ्याला आपण 1 रुपया देऊ शकत नाही, 1 रुपया सुद्धा देत नाही. अरे जाऊ द्या भिकाऱ्याचं. ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस आपण उदरामध्ये पाळलं आपल्या आईने आणि जन्माला घातलं, लहानाचं मोठं झालं, 5व्या वर्गात लेकरू गेलं, शाळेत जाता जाता त्यांनी 5 रुपये आपल्या आज्याला मागितले किंवा वडिलाला मागितले. शेवटी लेकरू रडलं, लोळून घेतलं. तासभर लेकरू ज्यावेळेला रडलं त्यावेळेला आपण 5 रुपये 10 रुपये त्याला देतो. त्या भगवान परमात्म्याने तुम्हा मला 3.5 हाताचा नरदेह दान दिला, दान. जर कोणी म्हणत असेल देव नाही तर एकदा मी करले दवाखान्यात जाईन, तू ह्या डोळ्यावरचा पडदा काढून पाय किती पैसे लागतात. आपल्या डोळ्यावरचा पडदा काढायला जर 1000, 10,000, 20,000 लागत असतील तर त्या देवाने 2 डोळे आपल्याला फुकट दिले महाराज, 2 हात फुकट दिले. एखाद्याची किडनी जर खराब झाली असेल तर करोडो रुपये जरी दिले तरी किडनी ट्रान्सप्लांट करून मिळत नाही, नवे किडनी डोनर मिळत नाही, किडनी देणारा मिळत नाही. आता मिळायला लागले. एखादी आई आपल्या मुलाला देते तो भाग वेगळा, पण ही किडनी जर आज करोडो रुपयाची असेल तर देवाने 2 किडन्या तुम्हाला फुकट दिल्या भास्कर नाना, दिल्या का नाही. मग देवाचे उपकार एवढे असताना लोक देव नाहीत म्हणतात. आता यायले काय करावं काय नाही काय सांगावंच काय महाराज. एक नास्तिक माणूस भाषण करू लागला आणि भाषण करता करता महाराज सुंदर त्या ठिकाणी सभा बोलण्यात आली. भरपूर लोक तिथे आले, सभा ऐकू लागले आणि सभा ऐकता महाराज एवढे मग्न झाले, कारण त्याचा विषय असा होता की देव नाही, या जगात देव नाही, या विषयावर तो भाषण करू लागला.
प्रफुल्लपणाने सगळ्या लोकांनी ते प्रफुल्लित होऊन चिंतन ऐकलं, ते कथा ऐकली आणि ती कथा ऐकून लोक प्रसन्न झाले आणि म्हणले अरे हो, या जगात आता देव नाही, कोणाच्याच बापाला भ्यायचं काम नाही, काही करा आणि काही खान, कुठे लोळा आणि कुठं पिया. बिलकुल निर्धास्तपणे बाहेर निघले, पण मला दम नाही निघला म्हणण्यापेक्षा आपल्याला ती विचारायची उत्कंठा लागली. आणि मग आला तो बोलणारा, भाषण करणारा माणूस गाडीत येऊन बसला. 2 तास ज्याने सांगितलं देव नाही, माझ्याकडे पहा. ती ताई गावातलीच आहे, वाटलं तर उद्या त्याच्या घरी चहा प्यायला. सगळेजण इकडे माझ्याकडे पहा, काही अडचण असेल जाऊ द्या त्यांना. विठाला विठाला हे मला चांगलं आवडलं बरं. तुमच्या गावात महिला मंडळी विना घेतात. आमच्या गावाच्या बाया तर नुसत्या धरगोळा दाबणार नुसता दाबायच्यात माग. विना घ्यायचा नाही, टाळी वाजवायची नाही, पदर घ्यायचा नाही, काही नाही. कीर्तनाला बी चाल झाल्यावर येतात आमच्या गावातल्या. हां, ते मला आवडलं ते विना महिला मंडळीकडे. एकदा टाळी वाजवा जोरदार तुम्ही. हो, भगवान परमात्म्याने हा नरदेह तुम्हाला दान दिला. मी काय सांगू लागलो तुम्हाला? देव नाही. हां, देव नाही. हां, हे असं बरं झालं, ध्यान करा तुम्ही. ते गोळ्या घरी राहिल्या होते कमी जास्त वया मनानं. आणि ज्या वेळेला तो सांगू लागला देव नाही 2 तास लोक ऐकायला लागले देव नाही. मग मी हळूच कोण त्याच्या गाडीत गेलो आणि गाडीत बसल्या त्याने गाडी स्टार्ट केली. AC लावली. उन्हाळ्याचे दिवस, थंडगार. त्या गाडीमध्ये बसला, पाणी पिलं. त्याच्या गाडीमध्ये एक स्वामी समर्थाची छोटी मूर्ती होती. आणि मी सहज विचारलं त्याला, आता मी धोतर शर्टावर, मी दिसाय साधा दिसतो, दिसाय बारीक दिसतो, पण आतून लय काळीच पक्क आहे आपलं. त्याच्यामुळे काय ताण घेऊन तब्येतीवर बिलकुलच जाऊ नका तुम्ही. माया मी काय कवा विचारेल कोणाला काही सांगता येत नाही. या मेंदूत लय मोठं भरून ठेवलं 2009 पासून. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. आणि मग त्याला विचारलं, म्हणलं का हो साहेब, काय हो दादा, एवढं गोड व्याख्यान तुम्ही दिलं, देव नाही 2 तास व्याख्यान दिलं. आमच्या करंजीतले लोक तुम्ही पागल करून टाकले. देव नाही. आमचे लोक इडे घेऊन दुसऱ्याच्या धुऱ्यावरच्या पेंड्या काढा पाय मोकळे झाले. आता देवाला भियाचं कामच. देव नाही हे सगळं तुम्हाला जमलं कसं, एवढं पटून कसं दिलं? ते राहिलं हसून. कसं आहे म्हणे महाराज, काही नाही, बाकी सगळं ओके, ही सगळी फक्त देवाची कृपा. अरे 2 तास देव नाही बोंबलला, गाडीत बसला आणि शेवटी काय म्हटला? नास्तिकातला नास्तिक माणूस जरी असला तरी देवाचं अस्तित्व त्याला मानावं लागतं. ज्या अर्थी देवाचं अस्तित्व आहे त्या अर्थी ब्रह्म आहे, त्या अर्थी माया आहे. आणि या मायाने हे जगत निर्माण केलं. आणि हे जगत निर्माण केल्यानंतर या जगतामध्ये या मायाने फक्त तालुक्यापुरती छाया धरली नाही, जिल्ह्यापुरती धरली नाही, महाराष्ट्रापुरती धरली नाही, भारतापुरती धरली नाही देवीदास महाराज. तर या मायाने या विश्वात तिची छाया त्या ठिकाणी धरली. वा वा. प्रकाश महाराज कातकड्यांची आठवण आली. महाराज गोड प्रमाण म्हटलं आपण. विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी.
अविद्येची चाले थोरी. या जगतामध्ये या विश्वावरती जिची छाया आहे तिचं नाव माया आहे. मायावती नाही, फक्त माया. हां, आणि माया नुसती माया नाही, नाही तर काही लोक माया जाधव म्हणतील. यायच्या काळात लय नाव होतं या टोप्यावाले. हा ते बापू बा कशा होतं का रे बापू? तुमच्या काळात लय नाव होतं. माया जाधव कोण होती? नटले तुमच्या राजसा विडा रंग लावले. पक्वाजाल पान कशा गुदगुले व्हायला लागल्या. या दोघं वाजवायचं तर जमे ना. पाणी पिऊ पिऊ पाणी पिऊ पिऊ चालू होतं ना. आता पा कशाला घे वाजवा लागला. सज्जनांनो, माया नाम भगवान परमात्म्याने जे जीव जन्माला घालण्याकरता पाठवलं, ब्रह्मा आणि माया ही जोड आली. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री गुरु जगद्गुरु तुकोबराय सांगतात, विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया. दुसऱ्या चरणाचा भाव असा आहे, जर सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले थोरी. आम्ही आळंदीत राहून आळंदीत अध्ययन करून लोक आम्हाला म्हणतात तुम्ही आळंदीत किती वर्ष राहिले. अरे आम्ही किती वर्ष राहिलो यापेक्षा आम्ही एकही दिवस आळंदीत जरी राहिलो असेल तर आमचं परमभाग्य होतं. काहीतरी पुण्य आमच्या गाठीशी होतं म्हणून आम्ही आळंदीत राहिलो. पूजनीय वंदनीय गुरुवर्य गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे प्राध्यापक अध्यक्ष पूजनीय वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय शांतीब्रह्म आमचे मारुती बाबा कुरेकर. बाबांच्या मुखातलं एक गोड वाक्य महाराज ध्यानात धरा. ऐका, काळजीपूर्वक ऐका. जर उद्या तुम्हाला कोणी काही म्हटलं तर, बाबाने सांगितलं की आळंदीमध्ये येऊन जो विद्यार्थी झोपा काढत असेल, आळंदीमध्ये येऊन जो विद्यार्थी झोपा काढत असेल, अरे 84 सिद्धांना सुद्धा इथे येऊन झोप काढण्याकरता लाखो वर्ष त्यांना घालवावे लागले. पंढरीनाथाला ज्यावेळेला श्रम आला, काठिण्यता जन्मामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शिनभाग झाला, त्यावेळेला नामदेवरायांचा हात धरून नामदेवराला सांगितलं, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावं या कल्पवरी. हे नामदेवा, मी थकलोय, मी शिनभाग आता मला विश्रांती करण्याकरता आळंदी दे. आणि मारुती बाबांनी सांगितलं, ज्या ज्या वेळेला इथे आलेला विद्यार्थी झोप जरी काढत असेल तर काहीतरी पूर्व आश्रमीचं पूर्वजन्मीचं त्याचं पुण्य आहे म्हणून तो आळंदीत येऊन राहतो, ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घेतो, इंद्राणीमध्ये स्नान करतो, त्या इंद्राणीचं पाणी पितो. अहो, काही जरी नाही केलं ना तुम्ही आळंदीमध्ये तरी कुठेतरी तुम्हाला ज्ञानोबाराय काहीतरी दिल्याशिवाय घरी पाठवत नाहीत. एवढं ज्ञानोबारायांच्या एवढं पुण्य गाठीशी घेऊन ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये गेलेले विद्यार्थी 2 दिवस जरी राहिले तरी त्यांचं परम भाग्य आहे. मग आम्ही तर तिथंच मेलो 10-12 वर्ष, आम्ही तिथंच पडलो ना रात्रंदिवस. मग काहीतरी आम्ही गुरुजनांच्या मुखातून ऐकलं, श्रवण केलं. पण तसं नाही, मग तुम्हाला इतके पाकिट काहून, आम्हाला काहून नाही. अरे मरण, तू बी तरफड अभ्यास कर, तू बी अभ्यास कर, चांगला अभ्यास करून तू बी कीर्तन कर. असं काही ठिकाणी भास्करांना असं झालं या महिन्यात एकही दिवस रिकामा नाही. सगळे आशीर्वाद तुमचेच आहेत. आणि कीर्तनाला जात असताना मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे, तुमच्या गावातल्या एखाद्या माणसाने जर तुम्हाला पाहुण्यानं फोन केला, अहो हॅलो नाना आमच्या गावात धनुचं कीर्तन आहे, तुम्ही काय म्हणायला पाहिजे, वा आमचाच पोरगा आहे, लहानाचा मोठा झाला, चांगली गोष्ट आहे, वा वा, काही अडचण असली त्याला घरी न्या चहा प्यायला. हे तुमचं अंतकरण निर्मळ असलं तर तुम्ही म्हणाल. पण तुम्ही काय म्हणता, कुठं सापडला तुम्हाला कीर्तनकार जो, तुम्हाला कुठं सापडला कीर्तनकार हो. आर काय मा बापानं काय जे शिबिन खंद वावर एखांद का धरणाकडे मुरुम खंदूलाला मा बाप खंता सापडलो मी, का करंजीतल्या लोकायला जाता जाता एखाद्या वाटेवर सापडलो. ह्या सापडायच्या गोष्टीत का कीर्तन. आमचे कीर्तनकार लोक म्हणतात दगडाखाली महाराज, पावदेवर कुठे दगड, पावदे कोण्या दगडाखाली महाराज. काय बोलतात आणि काही वागतात. सज्जनांनो, असं जळजळीचं वातावरण अंतःकरणामध्ये न ठेवता जर प्रगती करायची असेल, कुणी असो, मी काय जास्त काही तुम्हाला सांगणार नाही, व्यवहारामध्ये असो अन्य कुठेही असो, जर एखादा चांगला माणूस पुढे जात असेल तर त्याचं बोट धरून तुम्ही त्याच्या संगतीला राहा. संगत करना पडे की तो बढ़त बढ़त जाय. आता संगत करना गधे की तो दो लाता काय. आता गध्याच्या मागूनही जाऊ नये पुढूनही जाऊ नये. जर तो गधा हे आपल्याला कळत असेल, या गध्याला तो गधा आहे एवढं जर कळत असेल तर या गध्याने त्या गध्याच्या नादी सुद्धा लागू नये. सांगण्याचा भाग एवढाच. आपल्याला आपल्या जीवनाची प्रगती जर करायची असेल तर याला त्याला नावं ठेवून आपली प्रगती होत नसते. मी काय जास्त हुशार नाही किंवा पंडित मी मिळवलेलं नाही, पण मला जेवढं मिळालं तेवढं मी श्रद्धेपोटी मिळवलं. मला जेवढं मिळवलं तेवढं श्रद्धेपोटी मिळवलं. मी हात जोडून पाया पडून सांगतो, कुणाची प्रगती होत असेल, तुम्हाला नाही त्याच्या नावाचं बॅनर लावता आलं, लावू नका. एखादी या करंजीतली एखादी छोटी मुलगी, छोटा मुलगा एखादा चांगला अभ्यास करून चांगल्या नोकरीला लागला असेल, लागत असेल, तो त्याच्या कष्टाने लागत असेल, कुठल्याही समाजाचा असू द्या, ते आपलं लेकरू आहे, त्याचं कौतुक करा. नाही तुम्हाला त्याचं कौतुक करता आलं तर करू नका. एखाद्याने ट्रॅक्टर आणला असेल, त्याच्या ट्रॅक्टरचा पेढा खायचा तर खाऊ नको. हप्त्यावरच घेतला असेल
आणि पाहुण्याचं समृद्धीत वावर गेलं म्हणून तिकूनच आणलं असं म्हणू नको. आणि त्याचा ट्रॅक्टर गोड बोलायचं, पांडुदा अरे पाणी पडला, तो ट्रॅक्टर घे, चाल पांडा, आणि दन 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 आपलं फिरून दे. पांडाच्या ट्रॅक्टरनं गोड बोलून फिरून घ्यायचं. हा स्वभाव आपल्या अंतकरणात असला पाहिजे. परमार्थ 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 म्हणजे काय नाही, ह्या रिकाम्या गप्पा हाणणं आणि परमार्थ अंतकरणात उतरवणं यात लय फरक आहे मला. परंपरा 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 म्हणजे काय? परंपरा परंपरा म्हणजे खायचं तेल नाही, नाही तर म्हणसाल खायचं तेल. परंपरा या शब्दाचा अर्थ त्या परंपरेशी आपण संलग्नित असणं. नव्हे नव्हे काही परंपरेला नाव घेऊन परंपरेशी वागणारे, परंपरेत राहणारे कीर्तनात येऊन खुशाल गाणे म्हणायला लागले. मग आम्ही तर कोण्याच परंपरेत नाही, आम्ही आळंदीत शिकलो बा, जोग महाराजाच्या परंपरेतले आम्ही नाव घेऊन सांगतो लोकांना. आम्ही गाणे म्हणत नाही आणि म्हणायचं काम पडत आम्ही म्हणतही नाही की आमच्या परंपरेला त्याचा काही बाधा आहे म्हणून. काय जोग महाराज आडवा लावायले का हात आपल्या असा की म्हणू नको काही म्हणून. पण आव आणण्याची सवय लोकांना लागली म्हणून कृपा करून हात जोडून सांगतो, हा विषयांतर जरी झाला असेल पण तुमच्या मुद्द्याचा विषय, शेजारच्याला 10 पोते हरभरे झाले मला 8 काऊन झाले, धुऱ्याला धुराय भल्या माणसा तो पेरलं तर बसून वावरच पाहिलं नाही. डोनगावचा बाजार झाला की मालेगावचा झाला की रिसोडचा बाजार, हिंड्या बाजार या रातून दिवस नुसता मोकाट हिंडला तुला कसं होईल हरभरं 10 पोते. शिपायचं काम नाही, आळी पडली का पायाचं काम नाही, कुठं वाळा लागलं पायाचं काम नाही. मग हे जर आपण धंदे करत असू तर आपली प्रगती होईल का? अजिबात नाही. ज्याला 10 पोते झाले त्याचं मार्गदर्शन घ्या. कोणतं खत वापरलं, कोणतं औषध वापरलं, कशी फवारणी केली, हे मार्गदर्शन केल्यानंतर तुम्ही 11 पोते होतील तुम्हाला. पण अभ्यास केल्यानंतर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे विठाला या मायेने या विश्वाला व्यापून घेतलं महाराज. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐका महाराज बैरामबुवा, या व्यवहारामध्ये जीवन जगत असताना तुम्ही मोठे आहेत आता का हे लहान लेकरू मोठे, हे पोरग मोठे आहे? तुम्ही सांगा आता. व्यवहाराने आपण काय म्हणतो? व्यवहारात आता सध्या काय म्हणतो आपण? तुम्ही मोठे. पण शास्त्राच्या नियमाप्रमाणे हे ज्या मायेच्या छायेखाली आपण राहतो, आता इथे लहान लहान लेकरं बसले, म्हातारी माणसं म्हणतील हे लहान आहे, आम्ही मोठे हो. पण ही माया आपल्याला भुलवते. सत्य असणारी गोष्ट खोटी दाखवते आणि खोटी असणारी गोष्ट सत्य दाखवते, खरी दाखवते. ऐका, इथे बसल्यानंतर तुम्ही म्हणता मी मोठा आहे, हा झाला व्यावहारिक सत्यातला प्रश्न. पण याचं उत्तर असं आहे, 100 वर्षाचा मानवी देहाला आयुष्य मिळालं. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय, भजनाशी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालं आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमचं वय आता असेल 70, 75, 80. राहिलेलं आयुष्य किती राहिलं? संतांच्या प्रमाणाप्रमाणे 20 वर्ष, 15 वर्ष. या लेकराचं 100 वर्षापर्यंत जाईपर्यंत आता हे 15 वर्षाचं लेकरू आहे उदाहरणार्थ, याचं 85 वर्ष आयुष्य अजून शिल्लक राहिलं. दिसताना आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये तो जरी लहान दिसत असला पण तो कसा आहे ना मोठा आहे. सत्य गेले भोळ्यावरी आवी त्याची चाले थोरी. अजून एक सांगतो तुम्हाला, या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण आपल्या दुःखाने जेवढे दुःखी नाही महाराज, आपण आपल्या दुःखाने दुःखी नाही तेवढे दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. दुसऱ्याच्या घरातलं सुख पाहून आपल्याला करमत नाही. एक चालता चालता दृष्टांत सांगतो, भजन करा विठाला एका गावामध्ये पांडू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. त्याची पत्नी होती, गरीब राहत होती. लॉकडाऊनच्या कालखंडातला विषय आहे, घडलेली घटना आहे. पण तुम्हाला कळेल असं, ध्यानात धरा. मी कशासाठी सांगायला लागलो? आपल्या घरामध्ये जेवढं दुःख आहे त्या दुःखाचं आपल्याला काहीच वाटायला तयार नाही. देवीदास महाराज, आपल्याला जेवढं दुःख आहे त्या दुःखाचं आपल्याला दुःखच नाही, फक्त दुसऱ्याच्या आनंदाचं किंवा दुसऱ्याच्या सुखाबद्दल आपल्या अंतकरणामध्ये दुःख आहे. म्हणून दुसरा सुखी राहतो म्हणून आपल्याला दुःख होत सगळं होईल. खडे नका मारू म्हणतात, सारे गाणे वाचतील. काय होते विषयांतर होते. बासाहेब हसू नका. ऐका, मी काय सांगू लागलो, दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी होत नाही, आपल्याला आनंद वाटतो. का? तो दुःखी आहे म्हणून. आणि दुसरा सुखी आहे म्हणून आपण दुःखी म्हणून आपल्याला दुःख होत नाही, दुसरा सुखी म्हणून आपल्याला दुःख होतं. अशीच एक गरीबाची बायको, एका पांडू नावाच्या माणसाची, कास्तकाराची बायको गावामध्ये राहत होती. कोरोनाचा काळ, कुठे गावाला जाता येईना, काम करता येईना, काही नाही. परिणामी त्या 2 वर्षामध्ये त्यांनी खूप कष्ट केले. गाई म्हशी दुधाच्या धारा काढणे, म्हणजे आपल्याकडे आता दूध काढणं म्हणतात, तिकडे दुधाच्या धारा काढणे म्हणतो आपण पुणे भागामध्ये. आणि ते दूध काढायचं, डेअरीला नेऊन विकायचं, उदरनिर्वाह केला. परिणामी महाराज एवढे चांगले दिवस त्यांचे आले, त्यांच्याकडे हळूहळू पैसे यायला लागले. छोटंसं एकरभर जमीन होती एका शेजारी, त्यांनी ती घेतली. त्यांच्याकडे शेतही नव्हतं, पण एकरभर जमीन घेतली, त्यामध्ये चारा लावला आणि त्या चाऱ्यावरती आपली दूध डेअरी चालवायची, जनावरं जगवायची. ऐका, आपण दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होत नाही, पण दुसऱ्याच्या सुखात मात्र आपल्या अंतकरणात जळजळ झाल्याशिवाय राहत नाही.
मग त्यावेळेला हा पांडू नावाची याची जी पत्नी होती ही फिरू लागली आणि फिरत असताना हळूहळू एक दिवस गावातून फिरत फिरत जाताना रस्त्याने चालली त्या शेताकडे चारा आणायला. पण श्रीमंत माणूस त्या घरामध्ये बसलेला होता, त्याची पत्नी बसलेली होती आणि तिने तिथून पाहिलं, तिने आवाज दिला, ए मंगल, हिंग, आपल्या गावातली सोडून. मग त्या गरीबाच्या मंगल बोलवलं आणि आली. आल्यानंतर ती बसली. काय म्हणता काकू? आता श्रीमंताला आजीजीनंच बोला लागते. काय म्हणता काकू? काकू मोठी टेटर. काकू म्हणे काव दिसत नाही, निंदा येत नाही, खुरपा येत नाही, सोयाबीन सोंगा येत नाही, हळद याचा येत नाही, हरभरा सोंगा येत नाही, तू जातं कुठं, करतो काय? ते म्हणे काय नाही बाई काकू, तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं झालं. कोरोनाच्या काळात आम्ही 10 म्हशी घेतल्या होत्या आणि त्या म्हशीच्या दुधावरती आम्ही 10 एकरभर जमीन पण घेतली. आता मस्त दूध काढणं चालू आहे, दूध डेअरीला विकायचं, चारा टाकायचा, शेणपाणी करायची आणि मस्त चालू आहे आमचं तर टामटूम चालू आहे तुमच्या आशीर्वादानं सगळं. मग चांगली बोलली का नाही ती? हिच्या पोटात काय दुखायचं काम आहे का? पण तिनं म्हशी घेतल्या, ती दूध काढायला लागली, ती दूध डेअरीला नेऊन टाका लागली, चारा ती टाका लागली, रात्रंदिवस कष्ट ती करायला लागली. पण पोटात कोणाच्या दुखा लागलं नारायण बाबा? कोणाच्या? त्या श्रीमंताच्या बायकोच्या. तिच्या पोटात दुखा लागलं. मग राहिली मध्ये वय मंगल आणि पांडू काय करते? गरीबाची बायको. ते का ते काय नाही म्हणते, आणि पेट्रोल पंप घेतला. काय म्हणे ती? पेट्रोल पंप घेतला म्हणे. बापा बापा बापा, ती श्रीमंताची बायको महिना अगोदरच लोखंड्याकून ऑपरेशन करून आली होती चिखलीहून. लोखंड्याचा दवाखाना आहे चिखलेले म्हणून. गेलं तर का नाही तुमच्या गावातलं कोणी पेशंट? यादमुळे जा. हां ते हां अवघडे मामा गेलते वाटते. लोखंड्याचा दवाखाना चिखलेली आहे, यादमुळीचा दवाखाना. त्या बाईचं महिना झाले ऑपरेशन झालं, पण ते पुन्हा उचमळ का म्हणतं पांडून पेट्रोल पंप घेतला म्हणून. मग ते राग तिले ते जमे ना, ते करमे ना. दृष्टांत मोठा आहे पण छोटा करून सांगतो, वेळ कमी माझ्याकडे. आणि मग हळूहळू महाराज तिला ते जळजळ बोलाले. श्रीमंत माणूस घरी आला. मग ही बसल्या बसल्या म्हणून वयव पेट्रोल पंपाला किती पैसे लागतात? माणूस दमून आला आणि घरी आला आणि पाण्याचा घोट तोंडात. तेवढ्यात बाईन जर काही सांगितलं तळपाय जग मस्तकात जाते. त्यानं धरला तांब्या खाली आदळा म्हणे, आवा पेट्रोल पंप अरे 10-5 कोटी रुपये आपल्या अकाउंटवर लागतात, रोट जमीन लागते, सोपं नाही ते. बोंबलू नको, पाणी पिऊ दे नड्याच्या खाली, जाऊ दे घोटमा. ते तपलं महाराज, तपलं. पण तिला काही दम नाही घेणार. काहून तर पांडूजवळ पेट्रोल पंप होता. मग दमादमाना ती गोष्ट तिने तिच्या गळी उतरवली. म्हणे असं करा, तुमच्याजवळ पैसे नसतील तर जाऊ द्या, पण माझ्या बापाची 2-3 एकर जमीन समृद्धी महामार्गात गेली. आणि समृद्धी महामार्गात जमीन गेल्यामुळं ती जमीन तिचा पैसा लय मोठा भेटला. तो पैसा घेऊन येतो, आपण मस्त पेट्रोल पंप घेऊ. पेट्रोल पंप घेऊ म्हटल्यानंतर ते म्हणे, तुला कोण म्हणलं? तू काहून डोसका खायला लागली? असं काहून येड्यावानी करायला लागली? तो हप्ता आला नाही का? तू अशी काहून करायला लागली? का सोनं वाढलं म्हणून तुला येडं लागलं? कानातली मोडायची होती पण आता काही बायाचे कॅन्सल झाले. काही वाटायला का म्हणे तुला? काही करमे ना का तुला? काहून अशी करायला? आहो म्हणे. ती मंगल जाऊ लागली चारा आणण्याकरता शेतात. मी तिला बोलवलं, सहज विचारलं, पांडू काय करतं? ती म्हणे पेट्रोल पंप घेतला. महाराज याला बीपीच्या गोळ्या 2 चालू होते, यानं 4 खाल्ल्या आणि पाणी पिलं, मुकाट्यानं बसलं पंखा लावून. हातपाय कापायला आले थर 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 थर. याचं स्वतःचं दुःख, तील मूळव्याधाचं, इले बीपी शुगर, याला बीपी शुगरचं, यायच्या दुःखाचं यायला काहीच वाटेना. फक्त त्यानं पेट्रोल पंप घेतला म्हणून यायच्या अंगाची आग होऊ लागली. बरं, तो गेला दुपारच्या बाहेर चारा कापायला. दोघं पती पत्नी शेतात गेले, पांडू आणि मंगलबाई दोघं जण. चारा आणायला गेल्यानंतर महाराजांनी फोन केला. आता फोन सगळ्याकडेच येतं. या मंडपात एकही माणूस असा नाही की त्याच्याकडे मोबाईल नाही. ज्याच्याकडे नसेल त्याने हात वर करा, त्याले आजचं पाकिट त्यालेच. बाया असो माणूस असो, हात वर करू बी नका. मी फक्त पाकिट म्हणलं, पाकिटातले पैसे नाही. सोपं थोडं आहे ते. 12 गावचं पाणी पिणं चालू आहे सध्याला. काय असो, ऐका. आणि मग श्रीमंतांनी फोन केला, अरे पांडू काय करतो? काय नाही म्हणे मामा, मी काका म्हणे शेतात ते चारा आणण्याकरता आलो, घरी ये. काका 2 वाजले दुपारचे, मला चारा पाणी करायचे, दूध काढायचे, परत डेअरीला नेऊन टाकायचं, वेळ नाही माझ्याकडे, मी सकाळी येतो. नाही म्हटलं ये आता. तो गरीब होता शेतात. त्याने 1 ट्राली मुरमाची टाकेल होती, त्या उताराला एमएटी लावून ठेवली होती. उतारालाच एमएटी लावून ठेवली होती. चालू करायचं काम नाही, लोटले की सुरू. ती बाई म्हणे काऊ काय झालं? काय नाही म्हणे, काकाचा फोन आला आणि आपल्याला चहा घ्यायला बोलवलं म्हणे. दुपार 2 वाजले, एवढ्या उन्हात? चाल म्हणे बाप्पा, श्रीमंताचा गाडा आहे, घालल आपल्या अंगावर काही एका दिवशी. चाल, भेटलं तर भेटलं घरकुल तेवढंच. आला आणि 2 जण गाडीवर बसले आणि गाडी चालू करा म्हणायचं कामच नाही. लोटली की त्याच्या दारातच आली. कीर्तनात लवकर येत असते. एवढा उतार कुठंच नाही, पण आणला मी तो माळ इथं आपल्या गावात. आणि अशी उताराची गाडी त्याच्या श्रीमंताच्या दारी लागली. दारी लागल्याबरोबर गाडीहून 2 जण उतरले. उतरल्यानंतर त्यांनी चहा ठेवला. एकाकडे कप घेऊन पाहू लागले आणि त्या कपात एवढला चहा. श्रीमंताच्या घरी भरलेला कप कधीच मिळणार नाही तुम्हाला चहाचा. एवढला चहा आणि एवढला चहा. मग ही मंगल पांडूकडे पाहून म्हणे, वय चहा. ते म्हणे घे घे, श्रीमंताच्या घरी असंच असते. एका फुरक्यात तर 3 शिंगल रिकामा केला. अपराधींच्या आपी आहे सवय. आणि शिंगलाला काय समजते? शिंगल रिकामा केला आणि तोंडाकडे एकाच्या पाहू लागले.
आपल्याला बोलवलं कशासाठी असेल? तेवढ्या ती श्रीमंताची बाई घरातून बाहेर आली. ऐका सगळेजण सर्वांगाचे कान करून ऐका. आता सगळं शेवट आलं. मग ती श्रीमंताची बायको म्हणे देवीदास महाराज, होय व मंगल, काल मी तुला म्हणलं तुझं काय चाललं, कसं काय चाललं, तू लोकांच्या रोजाने जात नाही, निंदाय जात नाही, खुरपाय जात नाही, कसं काय चाललं? होय म्हणे काकू, मी बरं टामटूम चाललं. लॉकडाऊनच्या काळात आम्ही अशा गाई म्हशी केल्या, दूध विकतो, डेअरीला नेतो आणि त्याच्यावरती आमचं टामटूम चाललं. नाही 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 नाही, ते नाही ते नाही ते नाही, ते कामाचं ध्यानच नाही तिच्या, कष्टाचं बिलकुल ध्यानात नाही तिच्या, ते नाही ते नाही ते पुन्हा काय म्हणलं होतं म्हणे तो, तुम्ही पांडून काहीतरी घेतलं म्हणे. हो, पेट्रोल पंप घेतला. महाराज पेट्रोल पंप घेतला म्हणलं, घेऊ श्रीमंत म्हणे, एक तांब्या भरून मले बी अनेकदा तांब्या घेतला, गडगड पाणी पिलं, बसलं म्हणे. खरं पेट्रोल पंप घेतला? हो काका म्हणे पेट्रोल पंप घेतला. ऐका सगळेजण इकडे माझ्याकडे पहा. पेट्रोल पंप घेतला म्हणे. हो काका, हो खरंच घेतला. खरं सांग भल्या माणसा, एवढा पैसा कुठून आणला, पेट्रोल पंप कसा काय घेतला तो? इमानदार माणूस, गरिबीतला माणूस. हो म्हणे काका घेतला. ते काय झालं म्हणे, आमच्या पाहुण्याकडे 2 पंप होते, त्यातला एक जुना घेतला. हो म्या. हे म्हणे पेट्रोल पंप जुना. हे डोसकं खाजवा लागलं म्हणे. आता जुने बी पेट्रोल पंप भेटायला लागले का काय? टोकरू खाजवा लागले. याला वाटलं कुकसा फाट्यावरचा बंद पडला, आपण पाहू भेटते का? डोसकं खाजवू लागलं. जुना 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 म्हणता म्हणता मग त्या पांडून काय दम निघला नाही. अहो काका म्हणे तो फवारायचा. हो त्यानं पेट्रोल पंप घेतला. त्या मायामाऊलीनं कष्ट केले. यांच्या घरात यांना BP शुगरच्या गोळ्या चालू, मूळव्याधाचं ऑपरेशन झालं. या मूळव्याधाचं ऑपरेशनचा BP शुगरचा त्रास त्यांना होत नव्हता. फक्त त्या पांडूनं पेट्रोल पंप घेतला आणि ती बाई लोकांच्या निंदाय जात नाही म्हणून याच्या पोटात दुखू लागलं. सज्जनांनो, ज्या वेळेला आपण दुसऱ्याच्या सुखात सहभागी होऊ, त्या दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊ, त्यावेळेला आपण खरे संत झालो. सज्जनांनो, जीवन जगत असताना इथे आल्यानंतर ह्या अशा काही खऱ्या गोष्टी आपल्याला खोट्या वाटतात आणि खोट्या गोष्टी खऱ्या वाटतात. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येचे चाले थोरे, विठोबा रखुमाई. अशा असणाऱ्या या इंद्रियामध्ये चपळ आणि चंचल असणारा मन, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, तुकोबाराय म्हणतात. एवढ्या या जगतामध्ये असत्य असणाऱ्या गोष्टी मला सत्य भासतात आणि सत्य असणाऱ्या गोष्टी असत्य भासतात. म्हणून पंढरीनाथाचं भजन करायला जातो त्यावेळेला माझ्या मनाची अडचण मला येते. आपुलेची मन करी आपणा बंधन. आपलं मन आपल्याला बंधन करतं. अर्धे करंजीतले लोक जेवायला जेवढे असतील तेवढे सगळेजण कीर्तनाला आले नाहीत हे मला माहिती आहे. काही माणसं घर राखाय घरी थांबले असतील, काही माणसं शेती राखायला शेतात गेले असतील. जाण्याबद्दल माझं असं म्हणणं नाही, पण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो देव बसला. पण तो देव तुमच्यावरती कृपा छत्र करतो किंवा कृपादृष्टी करतो तेव्हाच तुम्ही या मंडपामध्ये येऊन कीर्तन ऐकता. गजानन महाराजांची, सुखदेव महाराजांची कृपा तुमच्यावरती आहे म्हणून तुम्ही कीर्तन ऐकायला आलात. जे मंडळी काही घरी झोपले असतील, काही शेतामध्ये गेले असतील, जे काही आपले कामं करण्याकरता गेले असतील, कुठेतरी पाप आडवा आलो म्हणून आपण कीर्तन ऐकायला येत नाही का? पळवणी या गेली झोप, होते पाप आडते. झोप या शब्दाचा अर्थ अज्ञानरूपी अंधकारातून तुम्ही पंढरीनाथाला ओळखण्याकरता, नामस्मरणाला ओळखण्याकरता इथे आलात आणि अज्ञानरूपी अंधकारातून तो पडदा का नाहीसा झाला. मलविक्षेप आवरण नावाचा दोष एकदा काय बाजूला गेला. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध ताप बाजूला गेले की देखील चरण विठोबाचे, त्या पंढरीनाथाचे चरण आपल्याला दिसतात. ना आपुलेची मन करी आपणा बंधन, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी, यथामती येता अवकाश. तीनही चरणाचा भाव तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते नक्कीच तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. सज्जनांनो, या तीनही चरणामध्ये तुकोबाराने भरभरून सांगितलं. जेवढं मला सांगता आलं तेवढं मी सांगितलं. वेळेची मर्यादा आहे आणि मड रोजचं बदलते, पण खांदेकरी तेच असतात. हे खांदेकरी तेच असतात. ती सेवा मी बरेच दिवस केली. आजही मला त्या सेवेची लाज वाटत नाही, कारण गाता गाताच मी कीर्तनकार झालो. कारण काहीच्या हरिपाठ पण पाठ नाही, त्याच्या कीर्तनाला जर मला साथ करायची काम पडत असेल तर मग मी त्या दिवसपासून विडा उचलला. अशा येड्याच्या कीर्तनाला साथ केल्यापेक्षा आपण कीर्तन केलेलं बरं. आपण कीर्तन केलेलं बरं. आणि अशा पद्धतीनं आपलं मन आपल्याला ज्या वेळेला आडवं येतं त्या वेळेला पंढरीनाथाला माझ्या तुकोबराने प्रार्थना केली, हात जोडी सांगितलं, तुकोबा पंढरीनाथा, ज्या वेळेला मला परमार्थ करावा असं वाटतो त्या वेळेला मला माझ्या जीवनामध्ये अगणित घटना घडल्या. कोणत्या कोणत्या घटना घडल्या? स्त्री एक अन्न करता मेली, स्वतःची पत्नी अन्न वाचून मेली. काही लोक आता खाऊ मरायला लागले आणि काही जुने लोक खायला भेटलं नाही म्हणून मेले. काही लोक आता आमच्या गावात पंगत बसली जागराच्या अन्ना. त्या दिवशी जिलेबी होती, कढी होती, जेवाय बसलो. भजने आमच्या शेजारचा एक बसला, नाव नाही सांगत, तुम्ही जाऊन सांगा. मग जेवाय बसला, तुम पोट भरलं महाराज. इथोर लोक आणि ती जिलेबीचा येडा मला बाहेर दिसायला लागला. मी जात नाही जेवायला कोणाच्या घरी, पण सांगितलं आदरांत जातो.
तो जिलेबीचा येडा असा बाहेर दिसू लागला. मी म्हणलं उरका ना, आता सगळे लोक वाट पाहायला लागले, हात द्यायची उरका. महाराज मला कढी प्यायची म्हणे. अरे मी आलो, ते जिलेबीचा येडा बाहेर दिसायला ना ती कांडी अशी, आता ती कढी कुठं टाकतो, तुला काय करायचं म्हणे महाराज, मी त्या जिलेबीच्या पुंगळीत कढी होतील म्हणे. काय खाण्याची पद्धती काय, कसंही खायला लागले, कसंही राहायला लागले लोक. असो. आणि मग ह्या खाण्या वाचून, या आहारा वाचून आपली शुद्धता राहिली नाही, आपला आहार बिघडला, झोप बिघडली, वागणं बिघडलं, बोलणं बिघडलं. मग या देवाकडे येत असताना, पहिलाच तर तो देव आपल्याला कोड्यात टाकलेला आहे देवाने, आणि मग देवाकडे येत असताना त्या देवाला प्रार्थना करा, जशी तुकोबरायाने केली शेवटच्या चरणामध्ये. तुम्ही कोडे हे उगवा, सत्य गेले भोळ्यावरी, अवेदेचे चाले थोरी, यथामती यथा अवकाश. चारही चरणाचा भाव सांगत असताना या अभंगाचा आशय असाच असेल असा माझा अट्टहास नाही. कारण तुकोबारांच्या अभंग गाथेतील, अभंग संहितेतील एका एका अभंगावरती, एका एका शब्दावरती बोलायला अनेक विद्वानांनी आपलं जीवन खर्च केलं, तरीही सुद्धा तुकोबारायांना काय म्हणायचंय, काय अपेक्षित त्या अभंगातून आहे, हे सुद्धा अजून कोणाला कळलं नाही. आणि जाणण्याचा प्रयत्न करता करता काही लोक मरून गेले. त्यावेळेला सुद्धा त्या लोकांना सुद्धा तुकोबराय कळाले नाही, तुकोबरायांच्या गाथेतील अभंगावरती बोलायला त्यांना मिळालं नाही. परिणाम सांगण्याचा भाव एवढाच की मी तेवढा अधिकारी नाही, मी एक अज्ञानी बालक आपल्या समोर उभा आहे. या अभंगावरती बोलण्यासारखं अनेक विद्वान लोकांनी काही आपली आपली बुद्धिमत्ता मांडली असेल, पण जे मला गुरुवर्यांच्या मुखातून सुचलं ते मी इथे मांडण्याचा, अंतकरणातून स्वच्छ भाव ठेवून मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते माझं मला तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, जे चुकीचं असेल ते माझं मला परत करा. कारण माझा शब्द असतो, तुम्ही मला परत दिलं की ते मी दुरुस्त करत असतो, आणि चुकलेले शब्द दुरुस्त करून मी पुन्हा येईन असं म्हणत असतो. पण मी एकदाच म्हणतो, मी तीनदा म्हणत नाही. जर यदा कदाचित आला योग तर येऊ शकतो, पण जगलो तर आणि मेलो तर मग गर तुमची मनात इच्छा आहे महाकीर्तन ठेवायची, पण देवानं जगवलं पाहिजे ना. अशा पद्धतीने या अभंगाचा आशय तुमच्या समोर मांडला. सज्जनांनो ऐका, हा बलिदान मास चालू आहे. काय चालू आहे? काल शेवट झाला. माझ्या राजांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र असणारे धर्मवीर संभाजी महाराज, माझ्या राजाने आपल्या करता हे स्वतंत्र बहाल करून दिलं. महाराज या स्वातंत्र्यामध्ये आपण जीवन जगतो. अरे जर छत्रपती झाले नसते, काशी की कला जाती, मथुरा में मंदिर बसती. अगर छत्रपती शिवाजी नहीं होते तो सुन्नत सबकी होती. कष्ट केले माझ्या राजाने, कष्ट केले माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका, स्वराज दिले रयतेला, स्वराज दिले रयतेला, जाण त्याची जरा राहू द्या रे. लय बोलण्यासारखे महाराज. छत्रपतींनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांना दूरच्या लोकांनी फसवलं नाही. ध्यानात धरा, इतिहास तेच शिकवतं, संत वाङ्मय तेच शिकवतं. सोबत राहणाऱ्या माणसापासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे. राजकारणातली पहिली पायरी, एक श्रीमंताचं लेकरू म्हणे बाबा मला राजकारण करायचंय, बापाने दुसऱ्या मजल्यावर लेकरू चढवलं, म्हणे मारउडी. ते म्हणे बाबा मला झेलाल का? म्हणे हो झेलतो, मारउडी.
पोरग म्हणे बाबा मी तुम्हाला एकुलता एक, अरे मार. उडी मारली, बाप माग सरकला, लेकरू खाली पडलं. राजकारणातली पहिली पायरी ते म्हणे बाबा मी तुमचं सक्क लेकरू, सख्या बायकोचं सक्क लेकरू आणि मला झेल लकाव नाही. बाप म्हणे ऐक, राजकारणातली पहिली पायरी सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा. आता हे माहित नाही का तुम्हाला, हे सांगायला लागलोय. सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवत नाही, त्याचं नाव राजकारण. ऐका, राजकारण गजकारण सारखंच. आता राजकारणात काय चाललंय काय नाही चाललं तो माझा हा या ठिकाणी बोलण्याचा भाग नाही आणि माझा तो अधिकार नाही. सांगायचा भाग एवढाच माझा की संगतीत राहत असताना चांगल्याच्या संगतीत राहा. हो द्या 10 मिनिटं शिल्लक, आता काय ताण घेऊ नका. हे सगळे माझ्याशी द्यायला उठून जा म्हणलं तरी जात नाही का? जाता तुम्ही? एकदा हात वर करा बरं सगळेजण. जायला हात येत ते सगळेजण हात वर करा. माणसं बाया कोणाकोणाला कीर्तन बंद करा वाटा लागलं. एवढं प्रेम सगळ्यांचं माझ्यावरती आहे. दादा ऐका, इथे आल्यानंतर आपण फक्त तेवढं करा, अंतकरण निर्मळ करा, अंतकरण शुद्ध ठेवा. आणि अंतकरण शुद्ध ठेवलं की इथे आल्यानंतर भगवान पंढरीनाथाचं भजन करायला मिळतं. आणि पंढरीनाथाचं भजन जर तुम्ही केलं नाही, संत महात्मे सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा म्हा. सगळे देवादिक या ठिकाणी भूतलावरती येऊन भजन करण्याकरता तर पडतात. मग तुम्हाला मला देवाने नरदेह दिला आणि हा नरदेह देऊन इथे येऊन जर भजन केलं नाही तर मग येथे येऊन केले काय, तू हा मुद्दल गमाविले. अरे आपण मुद्दल गमना, मुद्दलामध्ये तोटा असं काहीतरी प्रमाण आहे. आणि आपण हा नरदेह घेऊन इथे येऊन जर भजन केलं नाही तर मग तो भगवान परमात्मा कृपा करणार नाही. मग मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार, तेथे तुझं सोडवे ना कोणी. भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय भगवान परमात्म्याशिवाय कोणी सोडवत नाही. करा रे बापानो साधन हरीचे धनी करणीचे करू नका. नाथाने हात जोडे पाया पडे, जलसमाधी महाराजांची झाली. जो जो भक्तगण पैठणला गेला असेल त्यांच्या चरणावरती प्रणिपात, आणि जे गेले नसतील त्यांनी सगळ्यांनी मांड्या घाला, हात वर करा आणि पूर्ण एकदा फ्रेश करा. नाथांनी हात जोडण्याने सांगितलं, हे जर नाही केलं तर एक दिवस तो तुम्हाला येईल आणि घेऊन जाईल. हे जरी नाही काल पुढे तो जरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, पुढे तो जरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, पुढे तो जरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, पुढे तो जरा येईल, हे जरी नाही काल. आणि
जयकार करायचा गजानन महाराजांचा. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. एक दान आपल्याला त्यांच्याकडे मागायचं, हात वरती करून. दान, दान, दादा माहुर माझे निर्गुण निराकार दादा माहुर माझे शकुन 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 सागावया आले यमाई माझे शकुन सागावया आले यमाई माझे सगुण सागावया आले यमाई माझे सगुण सागावया आले यमाई माझे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम जगरावारी भजनी लागा देव आपला आवाज जेजुरीला नाही गेला तरी चालते, पण सोनाटीच्या खंडोबाला गेला पाहिजे. नुसत्या लेवड्या फुटाने फक्त आपल्याला जत्रात ध्यान येते, मधात बी त्याच्या पाया पडायचा झाडचा. येळकोट 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 आवाज आवाज आहे ना, खंडोबाला गेला पाहिजे. ते सोनाटीला काय चालू येईल येळकोट येळकोट माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सुया घ्या मणी घ्या पोत घ्या दाताचं दातवण घ्या ग कुणी इथे 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 कस काय कृष्ण कर्माला लागला कर्मा लागला आता दर्शन हो ना सुया घ्या मणी घ्या पोत घ्या. एवढा आतंकच काय म्हणा लागला, उद्या पुन्हा कोरोना आला तर करावं काय काय खाव म्हणून सगळी प्रॅक्टिस करून ठेवली. बुड्ढी के बाल वाला आहे, नव्वा लोखंड फाटेल तुटेल, जोडे आणा, पायप आणा, शिजा भारोभार डझन भर केळं घेऊन जा हो. ते सगळं पाठ करून ठेवलं. आता काय चालू होतं गेलं विसरून मा. दाताचं दातवण घ्या कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी
आता शूटिंग घे रे बा, ज्यांच्याकडे चांगले मोबाईल असतील 40-50 हजाराचे, ते वावरात जाऊन दुसऱ्याचे फोटो काढण्यापेक्षा इथं हाता फोटो काढा. करंजी नगरीमध्ये पंढरी असं त्याला काय द्या, कॅप्शन मध्ये नाव टाका. ए अरे शिट्टी हाणू नको, झालं झालं, हात वरती करायचे. मी टाळी वाजवली, एक म्हणलं की टाळी वाजवायची, एक बस बस, डबल नाही वाजवायची. हा एक एक आवाज आवाज. कार्यकर्त्याचा फोन आला, मला दत्ता महाराजांची चिठ्ठी दिली. महाराज आता नेमकं सुरू झालं, आपल्याला अजून अर्धा पाऊण तास टाइम आहे. 4 चरण सुटले, पण या अभंगाचा भाव सांगितला फक्त. काही काही बसलेले म्हणतील पोटाड्या आमच्याच गावात येऊन कसा निपजला, दिवसभर कामं केले आम्ही, 11 वाजले तरी तो अजून सांगणं झालंच नाही. चहा करणारे म्हणते उरक रे बापा, जाळ घालू घालू कटवलो आम्ही. सत्तू कुठे, सत्तू सत्तू कुठे, सत्तू कुठे, चहाकडे गेला का? मला म्हणे सत्तू म्हणे महाराज चहा घ्यायला. मी अनुभव चहा मी एकटाच घेतो तुझ्या हातचा, फक्त दुबन होते म्हणे आपला चहा जवळ नंबर आहे. म्हणलं काय आहे करून खळखळ साखऱ्या टाकून खळखळ पती टाक, दूध असो का नसो, सगळं गोड वातावरण महाराज आपल्या गावकरी मंडळीने केलं. रोज एवढे माणसं कीर्तनाला येतात का? येतात ना. वा वा, वाढ दिली काय करू नाही. काल्या लोक बी या, फक्त या. अत्यंत गोड आपण नियोजन केलं. समस्त ग्रामस्थ मंडळी तथा त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्तपरायण. आत्ता महाराज परमार्थामध्ये 2-4 माणसं आपल्या परिसरामध्ये निर्माण झाले, त्यामध्ये आमचे दत्ता महाराज आहेत. गोड नियोजन करायला मी असा महाराज आहे, खऱ्याल खरं खोट्याल खोटं म्हणणारा माणूस. खोटं म्हणून कुणाला लोण्याची वाटी घेऊन त्याच्या मागं पळायचं नाही. दत्ता महाराज स्वाभिमानी माणसाला या जगामध्ये काही कमी पडत नाही. ध्यानात धरा. लोक म्हणतात आपलं काम आहे म्हणून त्याच्या घरी झाला, कशाला मरायचा, घरी भाकरी नाही का खायला. अरे गहू नसतील तर कंट्रोल फुकट भेटायला लागलं, दळायचं दन हाणायचं घरी, नाही काही तर शेंगुळे करून खा. पण लोकांच्या दारात वाट्या घेऊन पळू नका. शेंगुळ्याचं ध्यान असं काऊन करून दिलं, आज शेंगुळे खायचे होते. कारण 8-10 दिवस झाले पश्चिम महाराष्ट्रात होतो, तिकडे शिरूरला. तोंडाची चव गेली, पुऱ्यान काय ते बालुशाही नामोकन ढमोकन ते प्रयत्न, पण ते गोड लागत नाही आपल्याला. आणि आपलं जे महाराज हे रानमेव आहे. शेंगुळे खाल्ल्यावर अहो बागतच नाही, पायट चटकन मोकळं होते माणूस. आधी बालुशाहीन बुंदीन नुकतीन पोटदच होते त्यांना. आज आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना मृदंगाची साथ आमची, कमी वयामध्ये छोटी मूर्ती पण कीर्ती, बडा छोटा पाकिट बडा धमाका. तो मला मामा म्हणतो, श्रीनाथ मला मामा म्हणतो. नाना काय म्हणतो? मामा म्हणतो. ऐका, तो मला मामा म्हणतो, पण काही लोकांच्या पोटात दुखतं, त्यांनी मला मामा म्हणलं म्हणून. आता यात काय काय अर्थार्थी काय संबंध आहे का? ते लेकरू आहे, त्यांनी मला मामा म्हणलं, मी त्याला भाषा म्हणलं, मग काय मी लगेच त्याला पोरगी दिली का? त्याच्या अंतकरणातला भाव निर्मळ आहे. त्याच्यापेक्षा वयाने मी मोठा आहे, बा मला मामा म्हणतो, माझ्यासोबत राहतो. लहानाचा मोठा झाला, आता हळूहळू हळूहळू तो वाजवायला लागला. दुसरा माझा प्रथमेश आहे, कुठे गेला तो? प्रथमेश पण आमचा आळंदीला होता, आणि तो मला बाबा म्हणतो. काय म्हणतो? बाबा. हे मामा म्हणतील तर बाबा म्हणतो. मग आता मी बाबा झालो का त्याचा? नाही. पण हे अंतकरणातलं प्रेम, आमचे दत्ता महाराज मला माऊली म्हणतात, मग आता मी माऊली झालो का? हे एकमेकाबद्दल असणारं अंतकरणामधलं प्रेम, आणि या प्रेमापोटी इथे येण्याचा योग. आता एवढा जर पिंगळा, तुम्हाला खरं सांगा, जर म्हणायचं काम पडन पिंगळा इथं आणायचा असला देवीदास महाराज, तर यायचा मुंगळा होईल, पण पिंगळा होत नाही.
हा येईल पिंगळा म्हणलं की असे चालतील नको रे बाबा पिंगळा नको 51 नको रे अरे 51 मध्ये पिंगळा जर इथं जर तुम्हाला ह्यो फुकट पिंगळा ऐकाय भेटत असेल तर काय घरी बसल्या बसल्या पण या पिंगळ्याला नाव ठेवतील ऐका म्हणून आता मुंगळा व्हायची आली पण इथं नारायण बाबांनी पण खालून चिठ्ठी दाखवली पिंगळा म्हणा यानं पण पोटातून एक चिठ्ठी दाखवली पिंगळा म्हणा तिकून आमचे देवीदास महाराज येतं पिंगळा म्हणा सगळ्याला पिंगळा आवडत होता ऐका मुंगळा जरी झाला शेवट लोक तर मी पिंगळा म्हणतोच तुम्ही टेन्शन घे जाऊ नका काय करायचं आपल्याला आनंद भेटत असेल त्यातला सगळ्यांनी आनंद घेतला गोड साऊंड सिस्टीम आपल्या गावातलीचे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय असं म्हणायचं काम नाही पडलं तो गोड साऊंड दिली एकदा जोरदार टाळी वाजवते त्यासाठी गोड मंडप काऊन आनंद वाटला माहिती आहे का लग्न झालं कोरोना देवदास महाराज लग्न झालं कोरोनाच्या काळात गजदा हार नव्हते साऊंड सिस्टीम नाही आणि ज्या आत्या आमच्या रुसून बसल्या होत्या का महाराजाच्या लग्नात पैठणी घ्यायची महाराजाच्या लग्नात पैठणी घ्यायच्या महाराजाच्या लग्नात पैठणी घ्यायची तरच लग्नाला यायचं नाही तर यायचं नाही त्या नागडीच्या ढेकळावर बसले होते आली का गाडी आली का गाडी आली का गाडी कशाचे हारण कशाचे फुलं पण प्रथमेश ना ती माळा आणली फटाक्याची सुंदर फुलं आणली माझं स्वागत केलं खरं तर मी त्या पात्रतेचा नाही पण तुम्ही मला सर्वजण आपल्या घरचं समजता आणि माझ्यावर प्रेम करता तुम्ही एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्या सगळ्यांसाठी झालेली सेवा याच ठिकाणी पंढरीनाथाच्या चरणावरती समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज सद्गुरू जोग महाराज पूजनीय वंदनीय सद्गुरू सुखदेव बाबा मुंगसाजी महाराज शंकरसिंह महाराज या परंपरेच्या चरणावरती सेवा समर्पित जरी त्यांच्या परंपरेमध्ये आपण लहानाचे मोठे झालो नाही पण त्यांनी आपल्याला परमार्थाला येण्यास भाग पाडलं त्यांच्या कृपादृष्टीने आपण इकडे आलो हे जुने जाणते माणसं आहेत यांच्या बोटाला धरून मी लहानाचा मोठा झालो वयाने ज्ञानाने आजही लहान आहे अधिकाराने आजही लहान आहे सर्वांच्या चरणविंदावरती नतमस्तक होतो गोड गुणीजन आमचे आदरणीय पोपळगट महाराज आहेत आदरणीय देवीदास महाराज आहेत दुसरे देवीदास महाराज आहेत ज्ञानेश्वरी व्यासपीठ ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करता आपल्या भागातले शांतिदूत म्हणायला हरकत नाही अत्यंत गोड गरीब स्वभावाचे असणारे आमचे आदरणीय गुरुवर्य मोहन महाराज होंबाड या सर्वांसाठी आमचे माऊली गावातले शेत हे माऊली गावातले शेत आणि वारकरी शिक्षण संस्था मग संस्था आमचीच आहे आदरणीय विठ्ठल बाबा देशमुख कथा देशमुखाची टाळकरी देशमुखाची कीर्तन त्याचंच आहे पण तुमचाच आहे मी ऐका सगळ्याचा हा मेळ जमून आला फक्त ते तसं पार्टिशन करू नका नाना तुम्ही लय हसा लागली बरं तसं राजकारण करू नका कीर्तनात विनोदाचा भाग सोडून द्या तुम्हाला सर्वांचं प्रेम माझ्यावरती आहे कीर्तन आवडलं असेल तर एकदा मनातून टाळी वाजवा सगळेजण आणि या चॅनलला आता राजा पंढरीचं नावाचं चॅनल आहे बरोबर आहे ना नितीन कुठे नितू तब्येत बरोबर नाही का आहे का बरं तोही हाक दिला त्यावेळेला कीर्तनाची शूटिंग करायला येतो दत्ता महाराजांचं प्रेम कारण त्यांनी एक वाक्य वापरलं मी म्हणलं बाबा तुला पैसे काही व्यवस्थित ठरले का पण नितूच्या अंतकरणातलं एक वाक्य आलं म्हणे महाराज दत्ता महाराजाच्या दुकानात गेल्यानंतर कोणता लॅपटॉप उचला आणि घेऊन जा दत्ता महाराज काहीच म्हणत नाहीत मग जर ते मला एवढा 25-30 हजाराचा लॅपटॉप उचलून नेल्यानंतर ते मला काही मागत नाहीत तर मग मी 1,500-2,000ची अपेक्षा करून कीर्तनाची शूटिंग करायला कसं येऊ मला त्यांना खोटं बोलता येत नाही त्यांच्यावरचं असणार तुमच्यावर प्रेम एकदा जोरदार जे चांगलं असेल ते नक्की घेऊन जा आणि जे चुकीचं असेल ते माझं मला परत करा सर्वांनी हात वरती करा 2 मिनिटं गजाननाचा जप घ्या रोज घेता का घेत जा गजानन महाराजांचा जप घ्या आणि सेवेला पूर्ण विराम चाल म्हणायचे का देवदास महाराज सर्वांनी हात वरती करा गण 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 गणात बोलते श्री गजानन
झालेली सेवा या ठिकाणी थांबून ज्यांनी मला आज वटीत घेतलं हे सांगायचं ध्यानच नाही राहिलं. हे सांगणं गरजेचं आहे ना. आता रात्रंदिवस आता माझ्याकडे गाडी नाही नाना, पण मी कुठेही गेलो तर हक्काने मला माझ्या मोठ्या भावासारखे सांभाळून येतात. आमचे बाळूदादा गोड गाडी चालवतात. फक्त त्याचा स्वभाव असा आहे, ते मला पैसे मागत नाहीत आणि मी सुद्धा त्यांना कधी व्यवहारात तोलत नाही. भाड्याने गाडी न्यायची म्हणून असं कधी नेत नाही. हालो म्हणलं की ते गाडी घेऊन माझ्यासाठी हजर आहेत. त्यांची मी आता कीर्तनाच्या गादीहून सांगतो, बाळासाहेब मजा मस्करी सोडून द्या, पण जोपर्यंत तुमची गाडी तुम्ही आहात तोपर्यंत मला गाडीच घ्यायची नाही. हे सरळ सांगतो तुम्हाला. आणि जर यदा कदाचित गाडी घेतली बी तर मी कीर्तनाला तुमचीच गाडी घेऊन जाईल, टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण सांगतो, त्यांना विचारून घ्या. 4 ते 5 वेळेस नामदेव महाराज पठाडेंच्या गावातून कीर्तन करून येत असताना 2-3 वेळेला मोठे गावावरती चोर आडवे गेले. आमच्या तिकडं चोर जवळ्याला जात असताना गोरेगावच्या साईडला तिकडेही चोर आडवे गेले. पण मी झोपलेला गाडीत कीर्तन झाल्यानंतर पण त्यांनी मला उलसं सुद्धा हलवलं नाही. लहान भावासारखं मला नेतात आणि आणतात. त्यांच्या चरणावरती मी ऋणी आहे. आज खरं तर हे पाकिटाचं कीर्तनच नाही, हे माझं घरचं कीर्तन आहे. आता एवढा जीव काढून पश्चिम महाराष्ट्रात कीर्तन केल्यावर अरे 25 देवदास महाराज उग जाता जाता केला इशारा नाही. 25 पण 2500 का होईल सांगायचा भाग एवढा. आम्हाला काय करता, घरचंच कीर्तन आहे ना. ते मला मागत नाही तर मी त्याला कसा मागू. पोराने एवढं प्रेम माझ्यावरती केलं, एवढे फुलं टाकले. मा बायकून पण मा अंगावर कवाज असे आनंदाने फुले टाकले नाहीत हो. खरं सांगतो तुम्हाला खरं म्हणजे लय जीव आहे का आमच्यात. असं वाटतं का तुम्हाला बायकोचं? फक्त बिना पाण्याचं नारळ घरी घेऊन जाऊ द्या तुम्ही. बिना पाण्याचं ते खडखड वाजू द्या फक्त. अशोक बाबा फक्त बिना पाण्याचं जर नारळ घरी नेलं असं खडखड वाजा लागलं तर मग ते कोण्या मेल्यान दिलंय नारळ म्हणून नारळ देताना पाण्याचंच पाहून द्या. गणेश महाराज गोड सांगतात. पाकिट नेऊन असं दरवाजाच्या खिडकीतून घाला लागते. मी आलो मी आलो मी आलो म्हणा लागते, तेव्हा दरवाजा पटकन उघडते. तुम्हाला वाटते का दरवाजा उघडत असेल? अजिबात नाही. ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, घराच्या दारावरती गाडीचा आवाज जरी आला, आमच्या बाळासाहेबांच्या आवाज नुसतं हॉर्न जरी वाजलं गाडीचं, तरी आमची आई आणि बाबा दार उघडतात. दिवसभर शेतामध्ये काम करून. म्हणून त्या आईसाठी आणि बाबासाठी आपण रात्रंदिवस कृतज्ञ असलं पाहिजे का कृतज्ञ असलं पाहिजे? त्यांचे उपकार जाणले पाहिजे का त्या उपकाराच्या विरोधात वागलं पाहिजे? उपकार जाणले पाहिजे. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. गावरान गाई आपण सांभाळा. आता लोक कुटारं ऐका लागले. श्रीनाथ महाराज सांगू का नको सांगू का? 400 रुपये पोत्याची अपेक्षा धरून गाईचा चारा जर तुम्ही विकत असाल तर 4-4 लाख रुपये लागून तुमचा एक अवयव ज्या दिवशी काढायचं काम पडेल त्या दिवशी तुम्हाला गाईचा शाप लागेल. त्या गाईचा आशीर्वाद जर प्राप्त करायचा असेल, मुक्या बैलांचा जर आशीर्वाद प्राप्त करायचा असेल, कुटार विकू नका. माझा अजिबात दुमत नाही, तुमच्या शेतातलंही. पण जर यदा कदाचित एखादी गोशाळा असेल, एखादा माणूस गाय सांभाळत असेल, त्याच्याकडे शेती नाही, तो गाय सांभाळतो, त्याच्याकडे चारा नाही, द्या त्याला टालीभर हरभऱ्याचं कुटार, सोयाबीनचं कुटार, कशाचंही कुटार द्या. अरे त्या कुटाराचे 4 रुपयाचे जर तुम्ही कुटाराचा विचार कराल तर त्या गायीचे 33 कोटी देवता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण कुटार काय माणसं नाही खायला लागली, कुटार जनावरं खायला लागली. आणि ती गाय म्हणजे आपली हिंदूची आई आहे. म्हणून कीर्तनकार सांगायला लागला, नुसता सांगत नाही. आपलं गाव लांब नाही, आपल्या घरी या, गायी पा म्हशी पा, त्याची व्यवस्था पहा. मी काय तुमच्यासारखं म्हणजे इतर गोशाळेसारखं नाही, पैसे द्या पावत्या फाडा, अजिबात नाही. काय जे घ्यायचं ते विकत घेऊन मी माझ्या जनावरांना पुरवतो. पण काही लोकांची वृत्ती एवढी महाराज हलकट झाली की त्या कुटारावर सुद्धा आपण आपला उदरनिर्वाह करायला टेकलो. हात जोडून पाया पडू विनंती, कुणाला द्यायचं नसेल देऊ नका, पण गोशाळेत 1 टाली नेऊन टाका. तुमच्या अख्ख्या खानदानात जर दरिद्री असेल तर ती 33 कोटी देवता तुमच्यावरती कृपादृष्टी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गावरान गायची सेवा करा, पंढरीची वारी करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. यथोचित सन्मान या ठिकाणी आपण या सप्ताहामध्ये आल्यानंतर चटया टाका, झाडून काढा, चहा आणा, चहा करा. सगळ्या गोष्टी जेवढ्या करता येतील तेवढ्या करा. कारण इथे वर्गणी द्याच असा माझा अट्टास नाही. एखादा गरीब असेल त्याने सेवा करा. कीर्तनकाराला जेवढं पुण्य तेवढं गायकाला, तेवढंच वादकाला, तेवढंच साऊंडवाल्याला, तेवढंच झाडणाऱ्याला, सगळ्याला पुण्य सारखंच. म्हणून सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित. आणि इथेच थांबतो. विठ्ठल जय जय अतिशय गोड